नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या रीड विथ मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या भागात विश्वास पाटलांनी आपले जे स्वराज्याचे धाकले धनी होते किंवा आपले जे संभाजी महाराज होते त्यांच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आजपासून पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण ते पुस्तक तुमच्या सर्वांसाठी वाचण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या कार्यक्रमामध्ये ह्या अगोदर आपण बरीचशी आपले स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे हे अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती या अगोदर आपण भरपूर पुस्तकांचं वाचन कंप्लीट केलंय. त्याला आपण काय म्हणतो की ऑडिओ बुक्स. जर तुम्ही ते ऑडिओ बुक्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची लिंक आम्ही काय करतोय की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही काय करू शकताय की ते जे ऑडिओ बुक्स आहेत ते ऐकू शकताय आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करण्यासाठी स्वतःला मदत करू शकताय. आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण काय करूयात की जे हे संभाजी पुस्तक आहे ह्या संभाजी पुस्तकाचं आपण काय करूयात की वाचन करूयात. आपण काय करूयात प्रत्येक भागामध्ये त्या पुस्तकाचा काही भाग आम्ही आमच्या टीम मधला कोणीतरी एक जण तो वाचत जाऊ आणि तो आपणा सर्वांसाठी युट्यूबच्या स्वरूपात आपण अवेलेबल करून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे की आमचा हा जो उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही काय करा की आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून ह्या प्रकरण 4 बघावत. रानूबाई अक्कासाहेबांच्या पालख्या काही दिवसामागे वाईहून शृंगारपुरात येऊन पोचल्या होत्या. आपल्या धाकट्या बंधूंच्या घरी पाळणा हलणार याचे रानूबाई जाधवांना खूप अप्रूप होते. शंभूराजांना आपल्या आईची माया लाभली नाही. युवराज 2 वर्षांचे असतानाच त्या देवाघरी गेल्या होत्या. परंतु संभाजीराजांच्या पाठीशी 3 बहिणींची छाया होती. थोरल्या फलटणच्या महादजी निंबाळकरांना दिलेल्या सकवारबाई उर्फ सखूबाई, मधल्या वायकर जाधवांच्या रानूबाई अक्कासाहेब आणि धाकट्या तारळा हरजी महाडिकांना दिलेल्या अंबिकाबाई. तिघीही शंभूराजापेक्षा वयाने मोठ्या. पैकी शेवटच्या अंबिकाबाईवर युवराजांची अपार माया होती. मात्र शंभूराजांवर खरा जीव होता तो रानूबाईंचाच. शंभूराजे 1.5 वर्षांचे होते. नुकतेच चालायला शिकत होते. एके सायंकाळी उंच आगाशीमधून त्यांची पावले दुडदुडू धावत होती. बाळराजे त्या उत्साहात आगाशीच्या मागच्या बाजूने पडता पडता वाचले होते. नवे रानूबाईंनीच त्यांना पुढे झेप घेऊन मागे ओढले होते. त्या नादात छोट्या रानूचा गुडघा फुटला होता. मात्र शंभूराजांना वेळेत पकडले नसते तर रायगडाच्या मागच्या दरीत कोसळून त्यांचा कपाळ मोक्ष उडवला असता. तेव्हा आपल्या बाळाला पोटोशी धरत सईबाई माता रानूला कळवळून बोलल्या होत्या, रानू, बाळराजांचा स्वभाव खूप हूड आणि आक्रमक आहे. उद्या आम्ही असू नसू पण माझ्या शंभूची अशीच काळजी घे बरं लेकी. शंभूराजे आपल्या महालात पोचले तेव्हा बाहेर गच्च अंधार पडला होता. मात्र वाड्याच्या चौकातील चिरागदाणे जळत होती. ते माझघरात जाऊन पोचले तेव्हा येसुबाईंनी त्यांचे हसून स्वागत केले. बाजूच्या देवघराकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, युवराज, आज आपणाकडे आणखी कोण पाहुणे आले ते बघितले नाहीत वाटतं. शंभूराजांनी देवाऱ्याकडे पाहिलं तर एक बाई माणूस अलकट पालकट घालून देवासमीप बसले होते. नकळत शंभूराजे 4 पावले पुढे गेले. त्यांची चाहूल लागताच त्या स्त्रीने आपली हनुवटी वर करून त्यांच्याकडे लाजून पाहिले. तेव्हा शंभूराजे बावरले. खरेच गोदो किती बदलल्यासारखी दिसत होती. तिचा अटकर बांधा पाठीवर नितंबापर्यंत लोंबणारा वेणीचा शेपटा तसाच होता. परंतु तिच्या चेहऱ्यावरचे कोळे पण हरवले होते. डोळ्यांच्या भोवती हलकासा काळपट रंग चढू लागला होता. कसल्याशा काळजीने तिला आतून पोखरले असावे. राजांनी अधिक काही बोलण्यापूर्वीच गोदू सांगू लागली, राजे, आपण इकडे वसुली कारकुनांना कैद केलं तेव्हापासून तिकडं गडावर आपल्या विरोधात भलती सलती कारस्थानं शिजतायत. खूप कांगावा चालवला आहे सरकारकुनांनी. जाऊ दे गोदू, ते कलम बहादूर करून करून आमचं काय वाकडं करणार आहेत. युवराज, कारभाऱ्यांचा तो कारकुनी कावा तुमच्यासारखा शिपाई गड्याला कळायचा नाही. एकीकडे आपण लहान तोंडी मोठा घास घेत आहोत याची जाणीव होत असतानाच गोदू कारस्थानातली कलमे स्पष्ट करीत म्हणाली, अण्णाजी काकांच्या आशीर्वादाने म्हणे राहुजी पंत आणि मंडळींनी शिवाजीराजांकडे खास खलिता धाडला आहे. सरकारी वसुलाच्या कामी आडकाठी आणल्याबद्दल आणि कारभारात ढवळाढवळ केल्याच्या अपराधाबद्दल म्हणे तुम्हाला जबाबदार धरावं, कैद करावं. गोदू, जबाबदारीने बोलतेस का तू हे? येसुबाईंनी विचारलं. इतकंच नव्ह बाईसाहेब, जर राजे युवराजांना कैद करायची परवानगी न देतील तर किमान महाराज इथे माघारी येईपर्यंत युवराज या पदावरून युवराजांना तात्पुरतं का होईना बडतर्फ करावं. तुम्हावर कारवाई करावी. युवराज किमान 3 खलिते पाठवलेत बघा त्यांनी असे.
युवराजांनी डोळे मिटले, भवानीचे नाव घेऊन थोडा वेळ चुप राहणेच पसंत केले, पण न राहून ते लगेच पुटपुटले. गोदू, ही खबर आमच्या पट्टीच्या जासुदांनाही कशी मिळवता आली नाही? घडल्या प्रकाराबाबत युवराजांची आणि युवराज्ञींची मसलत झाली. काळजीत पडलेल्या शंभूराजांना दिलासा देत येसूबाई बोलल्या, युवराज, आपल्यापेक्षा आपल्या पिताच्या तल्लख बुद्धीला आणि विशाल हृदयाची आम्हाला अधिक कल्पना आहे. ते वाटेच्या वाटसुरलाही नाही देतात तर पोटच्या पुत्राला न्यायविना कोरडा कसा ठेवतील? दुसऱ्या दिवशी शंभूराजा आणि कवी कलश शास्त्री नदीच्या पलीकडे काही गावांना भेटी देण्यासाठी गेले होते. तिथल्या शेतकऱ्यांनी नव्याने आंब्याच्या लागवडी केल्या होत्या. दुपारी त्या कष्टकऱ्यांच्या मेळाव्यात युवराज आणि कविराज रमून गेले होते. त्या दोघांनी एका विहिरीच्या काठावर शेतकऱ्यांच्या हातच्या तांदळाच्या भाकरी, लोणी आणि हिरव्या मिरच्या खाल्ल्या. त्या दोघांची घोडी शृंगारपुराकडे पडतू लागली तेव्हा नदीच्या कोरड्या पात्रातून समोरून येणाऱ्या शाही मेन्याकडे शंभूराजांची नजर गेली. मेना वाड्यावरचाच होता. येसूबाईंच्या आदेशानुसार भोई गोदूला घेऊन सारवट गावाकडे निघाले होते. तो मेना शंभूराजांनी रोखला की आत बसलेल्या गोदूने हे काही नदीच्या पात्रालाही समजले नाही. कविराजही आपला घोडा घेऊन पलीकडच्या तीरावर जाऊन थांबले. भोई सुद्धा थोडे बाजूला झाले. पात्रात उभ्या असलेल्या गोदूकडे शंभूराजे पाहत होते. वास्तवाचे आणि व्यवहारी जगाचे चटके बसून तिचा चेहरा कोमेजून गेल्यासारखा दिसत होता. गोदू, तुझा नवरा आणि सासरा? राजे, ते दोघेही आज माझ्यासाठी हयात नाहीत. त्यांनी आपल्या स्वराज्याविरोधात ज्या दिवशी बंडाळी केली त्याच दिवशी ते माझ्यासाठी मेले. कृपा करून हा विषय पुन्हा काढून किमान माझ्या काळजाला डागण्यात तरी देऊ नका. शंभूराजे काहीसे अडखळत बोलले, गोदू, तू पुन्हा एकदा लग्न करून का मोकळी होत नाहीस? लग्न करेन की, पण ते फक्त एकाशीच. गोदूचे डोळे विलक्षण चमकले. ती स्वप्नात जाडबडल्यासारखी सहज बोलून गेली. कोणी का असे ना, पण वेळेत लग्न कर गोदू. जीवाची भाषा तुझ्या दिलाच्या दिलवराला कशी कळत नाही ते देवाच माहीत. गोदू हलक्या स्वरात बोलली, मला मात्र इतकंच समजतं, त्याची लग्नाची बायको म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी आहे. तिला दुःख द्यायचं धाडस नाही होत माझ्याच्यानं. एकीकडे रायगडवरच्या कुरबुरी शंभूराजांविरुद्ध रोज मुद्दाम फैलावला जाणारा द्वेष यामुळे शंभूराजे व्यतीत होत होते. परंतु त्याच वेळी त्यांचे तन मन मात्र कर्नाटकच्या मोहिमेकडे होते. रोज तिकडील विजयी वार्ता कानी पडत होत्या. थोरल्या महाराजांच्या स्वागतासाठी अवघे भागानगर हैदराबाद रस्त्यावर आले होते. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने त्यांचा खूप सन्मान केला होता. कुतुबशहाच्या मुख्य प्रधानाला मादन्नला तर राजांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते. दक्षिणेतील अनेक राजांमध्ये तरणे बांड धनाजी जाधव, नागोजी जेदे आणि मुख्यत्वे हंबीरराव मोहिते यांनी पराक्रमाची शर्त केली होती. दूर झिंजीच्या बुरुजावर घोडी चढून मराठा स्वरांनी हिंदुस्थानचा दक्षिण दरवाजा आपल्या घोड्यांच्या टापाने दणानून सोडला होता. त्या खुशीच्या बातम्या ऐकला की युवराज प्रसन्नित होत असत. गोदू माघारा गेली त्याच दिवशी येसूबाई शंभूराजांना बोलल्या, स्वारींचा राग म्हणजे अंगावर गाजत गरजत कोसळणारी लाट. ती जितक्या वेगाने येते तितक्याच गतीने नाहीशी होते. छे छे, असं काही नाही हा. शंभूराजांनी प्रत्युत्तर दिले. तसं नसतं तर रायगडच्या वसुली कारकुनांनी आपले चांगले महिनाभर इथल्या बंदीखान्यात गंजत ठेवणार होतात. पण झालं काय, 2च दिवसात त्यांना मुक्त केलं. उलट त्यांच्या भोजनाची आणि वाट खर्चाची व्यवस्था करा असा हुकम कलशांना सोडला. त्यावर शंभूराजांना हसू आवरले नाही. 2च दिवसात दिलेरखानाचे दूध नवा खलिता घेऊन शृंगारपुरात येऊन गुप्तपणे दाखल झाले. कविराजांनी तो खलिता शंभूराजांकडे सादर केला तेव्हा राजे वैतागून बोलले, काय वेडबीड लागलंय की काय त्या बुड्या खानाला? त्याची धावती नजर खलित्यातल्या ओळींवरून फिरू लागली. रुस्तुमे दख्खन संभाजीराजे, मेहरबानी करा, आमच्या शिबिरामध्ये दाखल व्हा. पातशाह औरंगजेब गाझी आहे. त्याला समुद्री सह्याद्रीसह पुरा दख्खन देश जिंकायचा आहे. गुस्ताखी माफ. आपल्या शाही खानदानाच्या मामल्यामध्ये आम्हाला नाक खुपसण्याचा अधिकार नाही, पण तरीही आम्ही आपल्या दिलाचा दर्द जाणतो. तुमच्या पित्याची खरी मोहब्बत सोयराबाई आणि राजाराम यांच्यावर आहे. फडावरचे सारे कारकून दरकदार तुमच्यासारख्या मर्द छाव्याला दुश्मनीच्या निगाहीने देखतात. म्हणूनच तुमच्या ह्या लंगोट्या एवढ्या रियासतीच्या सहजादा म्हणून अपमानित मनानं मिरवण्याऐवजी आलमगीराकडे या. आमच्या दोस्तीचा हात पकडा. आज ना उद्या आलमगीर साहेबांची स्वारी दक्षिणेत येईल. तुमची आणि आमची किस्मत एकदम रोशन होऊन जाईल. आपल्या डोळ्यांसमोरचा लकोटा बाजूला करत शंभूराजे बोलले, कविराज, दिलेरला लागल्या हाताने जबाब द्या. त्याचं पत्र अनुत्तरित राहता कामाचं नाही. म्हणजे राजन, आमचे शांत राहणे म्हणजे आमची मुकसंमती असा त्याने गैरार्थ काढू नये. शंभूराजांच्या मुखातून एक एक शब्द बाहेर पडू लागला. तिथेच आपले पाय दुडमुडून उतरत्या बेजावर कवी कलश मजकूर लिहू लागले.
खान साहेब, आम्हास आपलं मानून आपण सातत्यानं आमच्याविषयी जी चिंता प्रकट करता त्याबद्दल आम्ही खरं तर अल्लाचेच आभार मानायला हवेत. आमचा राजपरिवार गृहभेदाने दुभंगल्याबाबत जी आपणास खबर प्राप्त झाली आहे ती सत्यच आहे, मात्र त्यामुळे आपण अधिक आनंदित व्हायचं काहीच कारण नाही. हे वतन आम्हा सर्वांच्या हाती सुपूर्त करून आमचे आबासाहेब केवढ्या भरवशानं परमुलकात निघून गेले आहेत. त्यांच्या माघारात त्यांच्याशी गद्दारी करून ही दौलत आपल्या झग्यामध्ये टाकू म्हणता. असं गैर काही आमच्या हातून घडणं म्हणजे मेरे प्यारे दिलेर भाई, रावणाची मदत घेऊन श्रीरामानेच दशरथाविरुद्ध बगावत करणं. खान साहेब, शिवरायांसारखा पिता दैविक कृपेमुळे लाभला असताना त्या वटवृक्षाची थंडगार सावली सोडून तुमची सोन्याची लंका आम्हाला हो काय करायची? मजकूर सांगता सांगता संभाजीराजांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यांचे आपल्या पित्यावरचे आणि स्वराज्यावरचे प्रेम पाहून कवी कलश ही सदगदित झाले. इतक्यात काहीसे मनात येऊन युवराजांची पावले तिथेच रेंगाळली. अखबार थैली बांधणाऱ्या कवी कलशांना ते म्हणाले, थांबा, आम्हाला वाटतं ह्या पत्राला एक ताजा कलम जोडून द्यावा. जसा हुकूम. दोघे पुन्हा खाली बसले. युवराजांनी मजकूर सांगितला, दिलेरजी, तुम्हाला आणि तुमच्या पाठशाला खरेच आमचा पराक्रम इतका आवडत असेल तर आपण दोघेही एक होऊया. दुसरा एखादा मुलूक जिंकून पाठशाहांना पेश करूया. युवराज कलशांना पुढे बोलले, हा ताजा कलम जोडण्यामागे आमचा एक हेतू आहे. दिलर खानाने पुढे केलेला हात पूर्णतः झिडकारण्यामध्ये हाशील नाही. एखादा धागा राहू द्यावा. पण राजन, असंगाशी संघ हवाच कशाला? कवी कलश उद्विग्न सुरात विचारू लागले. शंभूराजांची चर्या काळवंडून गेल्यासारखी दिसली. ते हसण्याचा आव्हानात आणि एक दीर्घ सुस्कारा सोडत बोलले, कविराज, मनुष्याच्या आयुष्यात वेळा काही सांगून येत नाहीत. राजवाड्याच्या आगाशीमध्ये येसुबाई अंमळ उभ्या होत्या. त्यांची नजर दूर संगमेश्वरच्या बाजूला लागलेली. तिथल्या दाट वृक्षराजीतून घोड्यांचे एक पथक दुडक्या चालीने धावत येताना दिसले. येसुबाईंनी बारीक टोळे केले. टाचा उंचावून त्या अश्वपथकाकडे रोखून पाहिले. समोरच्या घोड्यावर हातामध्ये फरफरता भगवा झेंडा घेऊन एक स्वार बसला होता. अचानक थोरल्या महाराजांची येसुबाईंना आठवण झाली आणि त्यांची मनकळी खुलली. सुमारे 2.25 वर्षानंतर शिवाजीराजे पन्हाळगडावर परतले होते. 4च दिवसामागे त्यांच्या आगमनाचे वृत्त युवराज आणि युवराज्ञींच्या कानावर आले होते. तेव्हापासून पन्हाळ्यापासून कधी बोलावा येतो याकडेच दोघांचेही कान लागले होते. शृंगारपूरला पन्हाळ्यानं आलेल्या पथकाची लगेचच चाहूल लागली. कवी कलश आपल्या वाड्यातून तातडीने सदरेकडे आले. शिवरायांची वार्ता जाणून घेण्यासाठी अवघे चराचर जण उत्सुक झाले होते. सदरेवर सरदार विश्वनाथ, कवी कलश, रानूबाई अक्कासाहेब, युवराजांची इतर जीवाभायाची माणसे येऊन दाखल झाली होती. प्रकृती नाजूक असतानाही तातडीने जामानिमा करत वृद्ध पिलाजी शिर्के सुद्धा गडबडीने सदरेकडे आले होते. बैठकीमध्ये एक औत्सुक्याचे वातावरण पसरले होते. त्यातच शंभूराजे सदरेवर दाखल झाले तसे सर्वांनी झटाझट मुजरे केले. पाठोपाठ येसुबाई समोरच्या मंचकावर येऊन प्रसन्न चित्ताने बसल्या. महत्वाच्या कलितांचे वाचन कवी कलशांनी करायचे. हा जणू सदरेवरचा प्रघातच होता. त्याच्याकडे बोट दाखवत संभाजीराजे उत्सुकतेने बोलले, कविराज, चला वाचा. प्रिय शंभो, कर्नाटकाची मोहीम फत्ते झाल्यावर रोज आम्ही किती वेगाची दौड मारत होतो. असंच वाऱ्याच्या सुसाट वेगानं यावं आणि तुम्हास मिठीत घेऊन कडकडून भेटावं या एकाच कल्पनेनं आमचं मन किती अधीर बनलं होतं. पण कवी कलश दचकून जागीच थांबले. त्यांनी आवंडा गिळला. पण हा नकारात्मक शब्द कविराजांचा स्वतःचाच असावा अशी ऐकणाऱ्यांची आपल्या मनाची समजूत करून घेतली. पण आपले कविराजांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यांनी विलक्षण गतीने आपल्या भुवयात आणल्या. घाबरून मान वर केली. त्यांच्या चेहऱ्यावरच्या वक्ररेषा अमंगल दिसल्या. तितक्यात युवराजांचाच धीर गंभीर आवाज सदरेवर घुमला, कलश, जे असेल ते वाचून दाखवा. कसे बसे स्वतःला सावरत कविराज धीम्या गतीने पत्रातला एक एक शब्द वाचू लागले. पण आपले एक एक भले पराक्रम आमच्या कानी आले आहेत आणि आमचे कर्ण धन्य पावले. युवराज, आता आपण चांगले 21-22 जवामर्द झाला आहात. आपण काही नेमते मूल नव्हेत. मात्र तुम्हाच वाढत्या वयामध्ये काही 5 पोच न उरावा याच आम्हाला सखेद आश्चर्य वाटतं. आमच्या माघारी आपण करबुडव्या प्रजेला अभय देता काय? जेव्हा तेव्हा आमच्या कारभाऱ्यांचा पान उतारा करता काय? आमचे राष्ट्रप्रधान म्हणजे कोण वाटले तुम्हाला? गेली 25-30 वर्ष आमच्या खांद्याला खांदा देऊन स्वराज्यासाठी अहोरात्र कष्ट वेचणारे ते आमच्या जीवाचे जीवलग आहेत. त्यांच्या वयाचं, अनुभवाचं, सेवेचं भान न ठेवता आपण त्यांचा सदोदित उपमर्द केला नव्हे, त्यांना छळलं. आमच्या भेटीसाठी आपण खूपच उत्सुक असल्याचे कळते. मात्र यापुढे आम्हास आपले तोंड दाखवायची तोशिष घेऊ नये. जाणीजे लेखनांकर. भीतीने, दुःखाने आणि आश्चर्याने कवी कलश अवाक झाले. त्यांच्या हातातील ते पत्र तसेच थरथरत राहिले. सदरेवर हजर असलेल्या शंभूराजांच्या आप्तजनांचे रूपांतर जणू पाषाणाच्या ढिगाऱ्यामध्ये झाले.
कविराजांनी शंभूराजांच्या डोळ्यांकडे दुःख मिश्रित दृष्टिक्षेप टाकला. जणू दुःखाच्या उद्वेगाच्या कढईमध्येच ते जागच्या जागी जळून जात होते. तरी शंभूराजांनी पत्र पुढे वाचण्याचा कविराजांना इशारा केला. त्याचबरोबर थांबा असा करारी शब्द येसूबाईंच्या मुखातून बाहेर पडला. भरल्या सदरेवर चार चौघींसारखे रडून आपले दुःख व्यक्त करायची त्यांची इच्छा नव्हती, परंतु त्यांचे डोळे आपोआप पाणावले होते. येसूबाई बोलली, बस बस कविराज, आता आमच्याच्याने पुढचा एकही शब्द ऐकवत नाही. कविराज थांबलेलंच बरं, रानूबाई बोलल्या. का ऐकवत नाही? हे शब्द आपल्या शिवप्रभूंचेच आहेत. कविराज थांबू नका, कारण अर्धवट मजकूर ऐकून काही मंडळी निम्म्यातून उठून गेली तर उद्या यापेक्षा अधिक अफवांचे बुडबुडे उठतील. त्याऐवजी जे असेल ते त्यांच्या कानावर पडलेलं बरं. कवी कलश पुढचा मजकूर वाचू लागले. आम्ही बसवलेली कारभाराची घडी विस्कटण्यापेक्षा आमच्या अष्टप्रधानांनी दरकदारांना उठसूट अपमानित करून स्वराज्यकारणाचा नाश न करावा. अद्यापही आपल्या हृदयात चुकून माकून काही विवेक बुद्धी शिल्लक असेल तर आपण आमचा सल्ला ऐकावा. आमच्या भेटीसाठी पन्हाळगडाकडे मोहरा न वळवता आपण लागल्या पावली सज्जनगडावर निघून जावे. तिथे श्री रामदास स्वामींच्या संगतीमध्ये राहावेत. थोडे सदाचाराचे आणि सद्वर्तनाचे धडे गिरवावेत. वखत निघून जाण्याआधीचे शहाणे व्हावे. स्वामींचा प्रसाद पावून निरंतर सुखी व्हावे. त्या खलिताच्या वाचनानंतर सारी सदर सर्द झाली होती. न सांगता एक एक आप्त मित्रजण त्या बैठकीतून हळूच बाहेर पडले. पिलाजी शिर्के हे अत्यंत दुःखी मनाने तेथून निघून गेले. युवराज्ञींची मुद्रा तर पाहवत नव्हती. त्यांना कापरे भरल्यासारखे झाले होते. युवराज एखाद्या पाषाण मूर्तीसारखे तिथेच बसून होते. बराच वेळ कोणीच काही बोलले नाही. एक खोल उससा टाकत शंभूराजे वैफल्याने म्हणाले, पहा, तो दिलेर खान आमचा गनीम असूनही किती शहाणपणाचे धडे आम्हाला शिकवतो. मिथ्या माया नातीगोती सारं काही झूट आहे. बऱ्याचदा शत्रूच्या मुखात ही ओव्या संचारतात, हेच खरं. राजन, कृपा करा, आपण धीर सोडू नका, कविराज कळवळल्याने बोलले. ह्याच एका गोष्टीशिवाय अलीकडे आम्ही करतो आहोत तरी काय? सुस्करा टाकून शंभूराजे बोलले. 2.25 वर्षांच्या आबासाहेबांच्या जालिम दुराव्यानंतर त्यांच्या भेटीची आम्ही किती औत्सुक्यानं वाट पाहत होतो. कर्नाटकाकडे जाण्यापूर्वी आबासाहेबांना आम्हाला वचन दिलं होतं, माघारा आल्यावर आमच्या ज्या काही तक्रारी आणि सरकारकुनांचे जे आरोप असतील त्याबद्दल आमचे आबासाहेब आमच्याशी सखोल चर्चा करतील. पण युवराज, हो, पण आता ना भेट, ना साधी दृष्ट भेट, ना प्रेमाची अखबार थैली. कैफियत मांडायची संधी न देता आम्हाला गुन्हेगार ठरवलं गेलं. राजांनी आमच्या समाचारासाठी धाडून दिली ती फक्त फाटक्या जोड्यांचीच माळ. तीक्ष्ण तीर कामट्यांनी एखाद्या वाघाच्या बछड्याच्या अंगाची चाळण करावी आणि जखमाही बऱ्या होऊ नयेत, त्या जळत पोळत तशाच राहाव्यात. तसे शंभूराजे बेचैन झाले होते. त्यांनी खाना घेतला नाही. दुपार डळली, सावल्या लांबल्या. थोड्याशा उशिराने युवराज्ञी घाबरतच थाळा घेऊन जवळ आल्या. तेव्हा शंभूराजांनी तो लागलाच दूर फेकून दिला. युवराज बिछायतीवर तळमळत पडले होते, परंतु बिछायतच आगीचा ओहोळ झालेली. त्यामध्ये युवराजांचा देह भाजून निघत होता. शंभूराजे वरच्या झुमराकडे पाहत होते. त्यांचा जीवच जणू तेथे टांगला गेला होता. ते शय्य मंचकावर आपली वज्रमुठ आपटीत होते. येसू, तसा घडणाऱ्या गोष्टींचा आम्हाला आधीच वास लागला होता की हे लबाड कारभारी आणि सरकारकडून महाराजांचे कान फुंकणार, ते कसे स्वस्थ बसतील. त्यात ते अण्णाजी दत्तो प्रभुनीकर म्हणजे यांचे मोरके. आमचा द्वेष करण्यातच त्यांची निम्मी हयात गेली. आपल्या आबरूची लक्तर वाचवण्यासाठी आणि महाराजांचा ध्यान दुसरीकडे वळवण्यासाठी नुसता कांगावा करत राहायचा, हाच यांचा स्वभाव. ते कसं? कर्नाटकातून परतल्यावर जंजिराची मोहीम अद्याप का फत्ते झाली नाही म्हणून महाराज झडती घेतील तेव्हा नेमक्या वेळी आमच्याबद्दल कागळ्या करून लक्ष दुसरीकडे वेधायचं आणि एका वेळी एका दगडात अनेक पाखरं मारून टाकायची, हाच या बुड्डाजींचा डाव. युवराज्ञी पुढे सरकल्या. ज्वराने उष्ण झालेल्या शंभूराजांच्या गौर कपाळावरून आपला हात हलक्याने फिरवत त्या बोलल्या, इतके भावविष्ट होत जाऊ नका. हेही दिवस जातील, स्वतःला आवरा. येसू, कसं आवरू आणि कसंच आवरू ग? इकडे कारभाऱ्यांनी राळ उडवली आहे, तिकडे सोयराबाई मासाहेबांनी महाराजांच्या मंचकाभोवती आमच्या विरोधात अहोरात्र द्वेषाचा धूप जाळत ठेवला आहे. साध्या मायासाठी भुकेलेल्या शिवबाच्या पुत्राच्या नशिबी वडिलांची छायाही नाही. आज रायगड ही दुर्जनगड झाला आहे. येसू, आज आम्ही कोणाचे राहिलो नाही, आमचं कोणी उरलं नाही. विरोधकांच्या कारवाया काही थांबत नव्हत्या. रायगड आणि पन्हाळगडाभोवती घिरट्या घालणाऱ्या शंभूराजांचे खासगी जासूदही नवी बातमीपत्रे आणतच होते. त्यानुसार अष्टप्रधानांच्या मालात आणि शिवाजीराजांच्या दरबारामध्ये काही वेगळीच राजकारणे घडत होती. हिंदवी स्वराज्याची 2 शकले करावीत. रायगडासह 12 मावळाचा कारभार धाकट्या युवराजांना म्हणजेच रामबाळराजांच्या हाती द्यावा आणि बिनभरवशाचे दूर जिंजीकडचे राज्य संभाजीराजांच्या हाती द्यावे, अशी काही मंडळींची कारस्थाने चालली होती. खुद्द शिवाजीराजांच्याही डोक्यात असाच विचार घोळत असल्याचे विरोधक पैजा लावून खासगीत बोलत होते.
शृंगारपूरचा विजनवास सोसवत नव्हता, संताप संपतही नव्हता. त्यातच जखमेवर मीठ चोळायचे म्हणून की काय, दिलेरखानाकडून आणखी एक तवारीख येऊन पोचली. बदनसीब शहजादे शंभूराजे, आपल्या कारभाऱ्यांनी तुमचा दिल इतका खुश केल्यावर अजून कोणत्या फैसल्याचा इंतजार करता आहात? तिकडे दूर दराज जिंजीस जाण्याऐवजी भीमेकाठचा पातशहाची छावणी तशी जवळच नव्हे का? दिलामध्ये कोणतीही अंदेशा न ठेवता आमच्याकडे या. इस्तकबाल के लिए हमारे शामियाने के दरवाजे कब से बेसबर है. दिलेरखानाच्या त्या ताज्या पत्राने शंभूराजे सावध झाले. देवारातले देव थडगी होऊन बसले होते आणि दूर मशिदीवरचा चांद तारा त्यांच्या सैरभैर मनाला खुणावू लागला होता. दोस्तीचा हात पुढे करणारा दिलेरखान ही कोणी साधासुद्धा इसम नव्हता. उंच ताडामाडासारखा दिप्पड देहाचा दिलेरखान म्हणजे एक कडवा रोहिला. गंगा यमुनाचे पाणी पिऊन औरंगजेबाच्या दरबारात ताट मानेने उभा राहणारा योद्धा. वेळ प्रसंगी ज्याने खुद्द औरंगजेबाच्या शहजाद्याला अंगावर घेतले होते, तो जितका शौर्यवान तितकाच धर्मनिष्ठ, जितका कर्तृत्ववान तितकाच क्रूर आणि कठोर असा शिपाई गडी होता. आपल्या हातून आलमगीरांची अलौकिक अशी सेवाचक्री घडावी की ज्याने साहेबांचे होश उडावेत. एका दिवसात आपण शाही दरबारामध्ये सर्वोच्च मोहरे ठरवून खुद्द पातशहाने आपल्या पगडीमध्ये मानाचा शिरपेच लावावा, या आकांक्षाने तो अहोरात्र तळमळत होता. आता काबूल कंधार पासून ते बंगालपर्यंत उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाला आव्हान देणार कोणही मायेचा लाल उरला नव्हता. मात्र एक शिवाजी संपला की आपण पृथ्वी जिंकली असेच आलमगीर खासगीत बोलून दाखवतो. पातशहाची अशी नाजूक मनोवस्था झाली असताना जर आपण संभाजी नावाच्या शिवाजीच्या कलेजालाच तुकडा छाटून नेऊन आलमगीरांच्या पायावर पेश केला तर कोण बहार येईल, ह्या एकाच विचाराने दिलेरखान गेली 2 वर्ष गळ टाकून तळमळत बसला होता. तो आपल्या गुप्त जासुदांमार्फत रायगडावर शंभूराजांच्या प्रत्येही होणाऱ्या अपमानाची, अवहेलनेची बारीक सारीक माहिती घेत होता. शंभूराजांनाही मुत्सद्देगिरीचे नवे नवे फासे टाकायला सुरुवात केली. त्यांनी ज्योत्याजी केसकरांना गुप्तपणे दिलेरखानाच्या मुलखामध्ये पाठवून दिले. परिस्थितीचा अंदाज घ्यायला सांगितले. ही बाब जेव्हा येसुबाईंच्या ध्यानात आली तेव्हा त्या कमालीच्या धास्तावल्या. एके सकाळी संभाजीराजांना आपली दीर्घपूजा आटोपली. उघड्या अंगाने आणि पवित्र मनाने ते देव्हाऱ्यातून उठले तेव्हा ती अचूक वेळ साधून येसुबाई पुढे झाल्या. अत्यंत नम्र होऊन युवराजापुढे हात जोडून त्या आर्जवी स्वरात बोलल्या, युवराज, इतकीही तामसी वृत्ती चांगली नाही. संयम पाळा, संघर्ष टाळा. आपल्या पायाजवळ बसलेल्या युवराजांची पर्वा न करता शंभूराजा बोलले, युवराजनी, तुम्ही काहीही माना, हा संभाजीच आता तुमच्या स्वराज्याला नकोसा झाला आहे. म्हणून काय त्या दगाबाज दिलेरखानाच्या ओट्यात आपण आपली मुंडी ठेवायला निघालात? येसुबाईंनी डोळ्याच्या त्वेषात ठिणग्या नाचू लागल्या. त्यांनी गुरकावल्या स्वरात विचारले, तुम्हाला ठाऊक आहे कोण आहे हा दिलेरखान? पुरंदरच्या वेढ्यात आपल्या वीर मोरारबाजींची मुंडी छाटणारा तोच हा चांडाळ. युवराज, धीर धरा, विचार करा. तर मग आम्ही इथं बसून करावं तरी काय? ह्या राज्याचे युवराज असूनही मोहिमेवर जायचं नाही, आमच्या हक्काच्या राजप्रसादात राहायचं नाही, साधे 1000-2000 नव्याने घोडदळ उभं करायचं नाही, रयतेची एखादी क्षुल्लक फिर्यादी ऐकायची आम्हाला मुभा नाही, तर मग काय फक्त सज्जनगडावर जाऊन आम्ही टाळकुटात आयुष्य घालवायचं? युवराजांनी विचारले. युवराज, खरंच आमचं ऐका. सज्जनगड ही तुर्तास इष्टापत्तीचा माना. तिथल्या मंगल सात्विक वातावरणाने निदान मनातली किलमेश दूर होतील, आपल्या अंधाऱ्या धुक्यातून वाटही गवसेल. येसुबाईंचा कातर आवाज घुमला. शंभूराजांचे स्वप्नाळ डोळं कसल्याशा विचाराने चमकले, पण लगेचच चेहऱ्यावर दुःखाची छाया पसरली. ते हळहळल्यासारखे बोलले, येसू, आजकाल आम्हाला उगाचच धास्ती वाटते. पुढच्याच महिन्यात आपल्या विलाशा बाळराजाला घेऊन आपण दोघे आबासाहेबांच्या भेटीसाठी जाणार होतो. वंशाचा देवा त्यांच्या पायावर घालणार होतं, पण त्याऐवजी त्याआधीच आम्हाला साखळदंडाने जकडा, मुसक्या बांधून रायगडावर पेश करा, असा आबासाहेबांचा हुकूम नाही आला म्हणजे मिळवलं. किती एकतर्फी विचार करता युवराज? आपल्या बलाढ्य पित्याचं तुम्हास काहीच कसं वाटेन असं झालं आहे. जे चाललं आहे ते खूप गैर आहे. येसुबाईंनी युवराजांना सुनावले. संभाजीराजे आपण आपल्या उद्वेगाच्या आणि अवहेलनेच्या लहरी आतल्या आत जिरवत बोलले. आपल्या युवराजाची अशी निर्भत्सना करणारा पत्र आबासाहेबांनी हरकाऱ्यांमार्फत कशासाठी धाडायचं? त्याऐवजी समक्ष बोलवून आमची चामडी लोळवली असती तरी त्याचं काहीच दुःख वाटलं नसतं. येसुबाईंचे बाळंतपण महिन्यावर आले होते, त्यामुळे त्यांच्या पोटाचा आकार वाढून अंगामध्ये एक जड शिळपणा आला होता. परंतु त्याच वेळी मानहानीच्या दुःखाने पोळणारा आपला कर्तृत्ववान पती पाहून त्यांचे काळीज तिळतिळ तुटत होते. त्यांच्या या महाला शेजारीच दुर्गाबाईंचा महाल होता. त्यांनी रानूबाई अक्कांसोबत साक्षीने आपल्या सवतीला रात्री बोलवून घेतले. तिला विश्वासात घेत त्या बोलल्या, दुर्गावती, युवराजांची मनस्थिती अजिबात चांगली नाही. आपण त्यांना खूप जपायला हवं. दुर्गाबाईंनी काही न बोलता येसुबाईंच्या हातामध्ये आपला हात दिला.
एकदा सुप्याच्या जाधवरावांच्या वाड्यामध्ये भोजनासाठी शंभूराजांना आमंत्रित केले गेले होते. तेव्हा खाशा मंडळीने पाणी वाढण्यासाठी जाधवरावांची गोंडस कन्या दुर्गा पुढे आली होती. तिची स्त्री सुलभ आदब, मोहक चालणे, मंजूळ बोलणे याची पहिल्याच दिवशी शपथ शंभूराजांवर झाप पडली होती. दुर्गा येसुबाईंसारखी उंच आणि केतकीच्या वानाची नव्हती, उलट ती तशी बऱ्यापैकी ठेंगणी, थोडीशी जाड पण मोहक बांध्याची आणि गोबऱ्या गालाची पोर होती. येसुबाईंसारखे तिचे टपोरे हरणाक्षी नेत्र नव्हते, मात्र तिच्या गुंजेसारख्या दिसणाऱ्या बारीक डोळ्यात एखाद्याला सहज बांधून टाकायची अजब जादूगारी होती. दुर्गेशी एकदा दोनदा डोळाभेट झाली आणि शंभूराजांच्या सुपे आणि बारामती भागातल्या भेटी वाढल्या. शिकारीच्या निमित्ताने करा नदीचा काठ धरून ते नेमके दुपारी सुपेच्या जाधवरायांच्या वाड्यांपर्यंत पोहोचायचे. थोड्याच दिवसात शंभूराजांच्या ह्या छुप्या सफरींचा येसुबाईंना वास लागला आणि मग त्यांनी स्वतःहून आपल्या प्याऱ्या पतिराजांसाठी दुर्गाबाईंना सरळ मागणी घातली. विवाहानंतर जेव्हा दुर्गाबाई येसुबाईंना एका निवांत दुपारी देवघरात भेटली, तेव्हा तिचे नाजूक हात आपल्या हाती घेत येसुबाई बोलल्या, एक लक्षात ठेव, तुला ह्या राजवाड्यात उगाच आणलं नाही. शंभूराजांसारखा एक जळता दगदगता निखाऱ्या माझ्या एकटीच्या पदराला पेलवणार नाही, म्हणूनच तुला आपल्या थोरल्या अक्काच्या मदतीसाठी बोलवलं आहे मी. येसुबाईंचा स्वभाव तसा बऱ्यापैकी बडबडा, मात्र दुर्गाबाई अबोल आणि शांत वृत्तीच्या. आताही त्यांनी आपल्या जवळ बोलवत येसुबाई बोलल्या, दुर्गा, आता यापुढचा काळ तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी खूप कठीण आहे. अंगातल्या या जडपणामुळे पोटातल्या 8 महिन्याच्या बाळाचं ओझं घेऊन मला युवराजांमागे धावायला जमायचं नाही. दुर्गा, घेशील राजांची काळजी, करशील त्यांना मदत? अक्कासाहेब, आम्ही का तुमच्या शब्दाबावर आहोत? दुर्गा बोलली. एके रात्री शंभूराजे जवळपास रात्रभर अखंड काहीतरी लिहित बसले होते. लेखनिकाच्या किंवा कविकलशांच्या मदतीशिवाय त्यांनी हा उद्योग चालवला होता. बिछाईवर पडलेल्या येसुबाईंचे डोळे खूप जड झाले होते, मात्र त्या आधेमध्ये जागे व्हायच्या आणि दचकून युवराजांकडे पाहायच्या. युवराज आपले बसक्या मेजावर अखंड लिहितच राहिलेले. पहाट सरली, बाजूच्या वड पिंपळाच्या फांद्यावर वटवाघांचा चित्कार सुरू झाला, तेव्हा कुठे शंभूराजे उठले आणि त्यांनी मंचकावर आपला थकला देह टाकून दिला. आता मात्र येसुबाईंना पूर्ण जाग आली होती. त्या उठल्या आणि मेजाकडे पाहू लागल्या. तेथे आजूबाजूला कागदांच्या अनेक गुंडाळ्या पडलेल्या. येसुबाई हलक्याने उठल्या. त्या पुढे पाहता तर मेजावर एक शाही अखबार थैली पडलेली. तिच्यावरची औरंगजेबाची मोहर येसुबाईंना तत्काळ ओळखली. नाना शंका कुशंकांनी घेरलेल्या त्यांच्या मनात ती तवारीक वाचल्याशिवाय राहावेना. त्या मजकुरावरून त्यांना समजले की औरंगजेबाचा पुत्र शहा आलम दक्षिणेचा सुभेदार म्हणून आला आहे. संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळतील तर त्यांना पूर्ण अभय दिले जाईल, अशा आशयाचा शहा आलमाचा साहे शिक्क्याचा खलिता दिलेर खानाने शृंगारपूरला पाठवून दिला होता. शंभूराजांच्या पुढील प्रवासाची दिशा येसुबाईंच्या लक्षात आल्याशिवाय राहिली नाही. सकाळी उशिराच उठलेल्या शंभूराजांना त्यांच्या पायाजवळ अश्रू गाळत बसलेल्या येसुबाई आढळून आल्या. युवराजांची पावले पकडून त्या किंचाळत बोलल्या, दया करा युवराज, पण असा चुकीचा निर्णय घेऊ नका. आपल्या जाण्यानं वैऱ्याच्या वाड्यावर विजयाचं निशाण चढेल. कारभारांवरच्या रागापोटी शिवाजीराजांच्या स्वराज्याचा गळा नका घोटू युवराज. आपण मूर्खच ठरतो आहोत युवराजनी. तुम्हाला काय कल्पना? तिकडे पन्हाळ्यावर पक्का निर्णय झाला आहे. बारामावळा आणि रायगडाचे राज्य राजारामांना मिळणार आणि आम्ही आपले जिंजीकडे चालू लागायचे. येसुबाईंनी आपले डोळे पदराने पुसले. युवराजांच्या नजरेला नजर देत त्यांनी थेट सवाल केला, गेले तर गेले राज्य, मात्र केवळ राज्याचा आणि सत्तेचा लोभ युवराज आपल्यासारख्या संस्कृत पंडिताला, तलवार बहादराला आणि कवी हृदयाच्या विवेकी पुरुषाला केव्हापासून पडू लागला? युवराज, अहो, एका बाजूला 14 चौकड्याचं राज्य आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीराजांसारखा पिता, यामध्ये आपण कोणाची निवड कराल? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे, त्यामुळे तोच सवाल पुन्हा पुन्हा करायचा वेडेपणा करू नका. येसुराणी, तुम्हाला हेही माहित आहे की शिवाजी राजांशिवाय, त्यांच्या स्वप्नांशिवाय हा संभाजी एक क्षणही जगू शकणार नाही. मात्र ज्या राजांच्या हृदयात आम जगासाठी रांजणभर माया आहे, त्याच हृदयात या शंभूसाठी आज दयेचा वा मायेचा साधा लवलेशही उरलेला नाही. त्याचं काय? येसुबाई मुक झाल्या. युवराजांचे अतीव दुःख पाहून त्यांच्या डोळ्यातले अश्रूही पळून गेले. त्या हलक्या आवाजात इतकेच बोलल्या, युवराज, आपल्यावरील अन्याय पाहून माझंही काळीज पिळवटून निघते हो. मात्र उद्या आपल्या शत्रूंच्या शिबिराकडे जाण्याने मामांजी साहेबांच्या हृदयाला किती घरं पडतील याची फक्त कल्पनाच करा. त्या रात्री येसुबाईंच्या अंगामध्ये खूप ज्वर भरला. वैद्यराजांनी काढा दिला. युवराजांनी तो स्वतः येसुबाईंच्या ओठी लावला. मात्र त्यांच्या ज्वराचे खरे कारण युवराजांना ठाऊक होते. रुग्णाईत येसूच्या मुखावरून हळुवार हात फिरवीत ते बोलले, उगाच घाबरू नका. अतिविचाराने जीवाला त्रासही करून घेऊ नका. समजा उद्या आम्ही मोगलांच्या शिबिरात जाऊन पोचलो तर असं काय आभाळ कोसळणार आहे? याआधी दस्तूरखुद्द आबासाहेबांनीही आमची इवली बोटं पकडून आम्हाला मोगलांचा शामियाना दाखवला नव्हता काय?
चांगली 2 वेळा मुघलांची मनसबदारी केली आहे आम्ही. येसूबाई कसनोशा हसत बोलल्या, तेव्हाच आपलं जाणं हा मामांजी साहेबांच्या राजकारणाचा भाग होता. पण आता तरी आम्ही किती स्वस्त बसावं? ह्या कारभाऱ्यांना काय वाटतं? शंभूच्या मानेला मनका नाही, पाठीला काना नाही, की उरात हिंमत नाही? येसू, आम्हाला वाटते आता एकच करावे. आमच्यावरती बिलामत घालवण्यासाठी आणि बाहेर यश संपादन करून पुन्हा एकदा आबासाहेबांच्या समोर ताट मानेने खडे होण्यासाठी आपण ही सोंगट्यांचा खेळावा थोडा खेळ. शंभूराजांच्या प्रतिपादनाने येसूबाईंच्या मनातला संभ्रम काही दूर झाला नाही. तेव्हा त्यांना समजावत ते बोलले, तुर्तास हळूच गोड बोलून आपणही शत्रूच्या गोटात घुसायचं, योग्य वेळ त्यांचा पोट फाडून बाहेर पडायचं. युवराज, दिलर खान म्हणजे साधा मासा नव्हे, तो मगरमच्छ आहे. हे बाळ हे साधं नव्हे, ते शिवाजींचं बाळ आहे. मोगलांचा कर्दनकाळ ठरणार आहे. युवराजांनी युवराज्ञाने ती अवघी रात्र जागून काढली. संभाजीराजांनी मोगलांच्या छावणीकडे जाऊच नये असे येसूबाईंचे ठाम मत होते. त्यांच्या अंगामध्ये चढणारा ज्वर आणि त्यांची कोमेजलेली मुद्रा, त्यांचा क्षीण आवाज, या साऱ्या गोष्टी शंभूराजांच्या सामर्थ्यवान पावलांना मायेच्या शृंखला बांधत होत्या. त्या तोडून बाहेर पडताना शंभूराजांच्या जीवाची घालमेल होत होती. शेवटी येसूबाईंनी अंगच्या स्त्रीत्वाची, मातृत्वाची, सखीची सर्व ताकद पणाला लावली. शंभूराजांचा हात आपल्या काळजाजवळ नेत बोलल्या, युवराज, आपल्या ह्या अडाणी सहचरणीला एक वचन द्याल? बोला. प्रथम महाराजांच्या आज्ञेनुसार सज्जनगडावर जाल, रामदास स्वामीजींचे कृपाप्रसाद घेऊन नंतरच पुढे झेप घ्याल. हो, दिलं वचन. शृंगारपुराबाहेरचे ते महादेवाचे मंदिर सरत्या पहाटेच्या शंभूराजांच्या इष्टमित्रांनी भरून गेले होते. आभाळ ढगांनी गच्च दाटून गेले होते. नव्या धाडशी मार्गावर निघायचे होते. शंभूराजांना महादेवाला अभिषेक सुरू केला होता. अनेक शास्त्री पंडित उघड्या बंब अंगाने त्या भव्य देवालयाच्या गाभाऱ्यात हजर होते. तासाभरात अभिषेक आटोपला. काळेशार ढग पांगून पांढरट कवडसे दिसू लागले. दिवाण, दरकदार, सरदार विठ्ठलराव मंदिराच्या बाहेर पडले. आता गाभाऱ्यामध्ये फक्त कवी कलश आणि शंभूराजे उभे होते. न राहून कवी कलश बोलले, राजन, अगदी आग्र्या मथिरापासून ते आजवर आम्ही आपली सावली बनलो आहोत. आपणच आमचे घरदार वतन आहात असे मानून आपल्या पाठीमागून जन्मभर फिरलो आहोत. शंभूराजांनी कलशांकडे पाहून मंद स्मित केले. ते बोलले, कविराज, आपली सोबत म्हणजे ज्ञान वृक्षाची सावली, काव्यशास्त्र विनोदाच्या अखंड लहरी. आपण आमचे कुठले मित्र? आपण तर आमचे वडील बंधू. मग निघायचं का आम्ही आपल्यासोबत? नको कविराज, यावेळी नको. शंभूराजे कसनोसे हसून बोलले, आपण आमच्या सोबत याल तर हे विखारी जीवांचे सरकारकून काय ओरडतील आहे माहीत? दुष्ट दगाबाज कवी कलशानेच बहानामती केली. वेड्या शंभूला तंत्रमंत्र करून मोगलांच्या कळपात ओढून नेला. कलश विषण्णतेने हसले, मात्र शंभूराजांच्या दुराव्याचे दुःख त्यांच्या मुखावरून हटायला तयार नव्हते. तेव्हा त्यांना दिलासा देत शंभूराजे बोलले, उलट आपण पाठीमागे राहाल तर आमच्या हितशत्रूंच्या हालचालीवर आपला वचक राहील. तिकडे आम्हावर काही संकट आले तर आपल्याला हाक तरी मारता येईल. जसा आपला हुकुम राजन, कवी कलश बोलले. मात्र युवराज, आपल्या माघारी फडावरच्या काही काव्यबाज प्रवृत्ती शांत राहणार नाहीत. तडक महाराजांकडे कागाळ्या करून ते आम्हाला हद्दपार करा असा आग्रह धरायला माग पुढे पाहणार नाहीत. संभाजीराजे प्रसन्नतेने हसत बोलले, त्याची आपण फिकीर करू नका कविराज. कवी कलश ही व्यक्ती काय वकुबाची आहे? ती संभाजीपेक्षा शिवाजी राजेच अधिक जाणून आहेत. त्यांनीच तर आमच्या मार्गदर्शनासाठी आग्र्याला आपली प्रथम निवड केली होती ना. ही मंडळी काही वहीम ठेवतात हो, म्हणे आम्ही रेड्याच्या कातड्यावर बसून अनुष्ठाने करतो. असे आरोप फक्त बैलबुद्धीचेच महाभाग करू शकतात. रेड्याचं कातडं किती जड असतं, ते कापून घ्यायला किती लोक लागतात, अंतरायला किती लोक लागतील, याची कल्पना आहे का त्या महाभागांना? कविराजांना धीर देत शंभूराजे बोलले, आपल्या तैलबुद्धीच्या ह्या शंभूवरच्या निष्ठेची थोरल्या राजांना पूर्ण कल्पना आहे. आमचे हितशत्रू रंगवतात तसेच आपण असता आणि आपला पुत्र खरेच एका बोंदो मांत्रिकाच्या नादी लागला आहे असं काही आबासाहेबांना दिसलं असतं तर त्यांनी तुमचा केव्हाच टकमक टोकावरून कडेलोट केला असता कविराज. कवी कलश अधिक काही बोलले नाहीत. शंभूराजांचा हात हाती धरत ते घोगरे आवाजात इतकेच बोलले, राजन, स्वतःची काळजी घ्या. दुपारी आभाळात असंख्य ढग उठले होते. त्यांच्या सावल्या शृंगारपुरावर उतरलेल्या. आपल्या 2,500 स्वारांसह संभाजीराजे सज्जनगडाकडे कूच करीत होते. त्यांना आणि मेन्यात बसलेल्या रानूबाई अक्कासाहेब व दुर्गाबाईंना निरोप देण्यासाठी निम्मे नगर शिवेजवळ गोळा झाले होते. निरोपावेळी कवी कलशांचा कंठ दाटून आला होता. येसूबाईंना घेऊन आलेली पालखी एका विराट जांभूळ झाडाच्या बुंद्यावर थांबली होती. येसूबाईंच्या मुखावर बाळंसूज दिसू लागली होती. डोळे खोल गेलेले. येसूबाईंची चर्या भरल्या आभाळासारखी दुःखानं माखून गेली होती. त्यांच्या डोळ्यातून आसवांच्या झडी वाहू लागल्या. तेव्हा त्यांच्या नेत्रातील काजळ रंग गोऱ्या गालावर उघळला.
शंभूराजांनी आपल्या शेल्याने त्यांची आसवे टिपण्याचा प्रयत्न केला. येसुबाई आणि दुर्गाबाई रानूबाईंच्या जवळ गेल्या. रानूबाईंनी दुर्गाबाईंच्या पाठीवरून हात फिरवला. काळजी घे हो, त्या पुटपटल्या. शंभूराजांनी रानूबाईंना येसुबाईंच्या सोबतीला राहा असे परोपरीने समजावले, पण अक्कासाहेब बोलल्या, शंभूराजे, सज्जनगडावर तुम्हाला स्वामीजींच्या दारापर्यंत पोहोचवेन, तेथूनच तशी वाईकडे निघून जाईल. काहीशा खिन्न दिसणाऱ्या शंभूराजांना भरवसा देत येसुबाई बोलल्या, माझी खात्री आहे युवराज, तुम्हाला सज्जनगडी स्वामी भेटतील, मनातली सारी किलमिश दूर होतील, हेही दिवस जातील. युवराजनी, अधिक काळ आपणही इथे शृंगारपुरी राहू नका, तर मग लागल्यास पन्हाळगडाकडे निघा. पन्हाळ्याकडे? ते कशा पायी? येसुबाईंनी अचंब्याने विचारले. माहित नाही का तुम्हाला, आमचे आबासाहेब आता थकलेत, कमालाचे वृद्ध दिसू लागलेत, त्यांच्या तब्येतीची काळजी व्हायला आपलं घरचं जवळचं माणूस आजूबाजूला नको का? संभाजीराजे बोलले. तेव्हा येसुबाईंच्या डोळ्यातील पाणी आपोआप हटलं. नवऱ्याबाबतच्या अभिमानानं त्यांच्या माथात ताट झाला. अपमान आणि अवहेलनेचा अंगार किती दाहक असतो याची कल्पना फक्त संवेदनशील स्वाभिमानी मनुष्यालाच असते. संभाजीराजे आपल्या पथकानिशी एकदाचे सज्जनगडच्या दरवाजाजवळ आले तेव्हा अतिविचाराने त्यांचे मस्तक नुसते ठणकत होते. अशा भनभनत्या मस्तकावरचा रामबाण इलाज म्हणजे एकतर खडकावर गेंड्यासारखा धडका घेऊन मस्तक कायमचे शांत करायचे, अथवा तुकोबा अगर रामदास स्वामींच्या दर्जाचा एखादा श्रेष्ठ संत सज्जनाच्या पायावर जाऊन डोके ठेवायचे, त्यांचा ज्ञानमय आध्यात्मिक पानपोळीत अमृत चाखायचे आणि त्या आधारे जीवनातले साफल्य शोधायचे. गडाच्या महादरवाजात तेथील अधिकारी वासुदेव बाळकृष्ण आणि कृष्णाजी भास्कर या दोघांनी शंभूराजांचे स्वागत केले. तेथील महालामध्ये जाऊन विश्रांती घ्यायच्या आधी रामदास स्वामींच्या मठाच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन पोचावे असाच मनसुबा युवराजांनी केला होता. मात्र अलीकडे ते जिथे जिथे जातील तेथे दुर्दैवाच्या काटेरी फांद्या त्यांचा पाठलाग करत होत्या. ज्या दिवशी युवराज सज्जनगडावर पोहोचले त्याच्या नेमक्या आदल्याच दिवशी स्वामीजींनी गड सोडला होता. ते मसूर मार्गे कोल्हापूरकडे निघून गेले होते. आणखी 15 दिवस तरी तेथे परतून यायची त्यांची शक्यता दिसत नव्हती. येसुबाईंच्या माघारी आता दुर्गाबाई त्यांची काळजी वाहत होत्या. रानूबाई आज ना उद्या गुंता सुटेल, शंभूराजांनी धीर सोडू नये अशी त्यांची समजूत घालत होत्या. शंभूराजे ही गडावर स्वतःचे मन रमवण्याचा नानापरीने प्रयत्न करत होते. त्यांनी गडाच्या एका टोकास असलेल्या धान्याच्या मारुतीरायाचे दर्शन घेतले. आपल्या पाठीमागची सर्व शुक्ल काष्टे दूर व्हावीत म्हणून ते मारुती आणि शनीची उपासना करीत होते. अनेकदा सकाळी आणि सायंकाळी ते संरक्षणाचे आपले छोटेखानी पथक घेऊन बाहेर पडत. कधी दूर लोटलेल्या पतंगासारखे गडाच्या तटबंदीभोवती भरकटत राहत, तर कधी रामगळीजवळ जाऊन ध्यान साधनेत बसत. आबाळात पांढऱ्या शुभ्र ढगांचे पुंजके दिसू लागले की त्यांना येसुबाई आणि कवी कलश यांची खूप आठवण येई. एके दिवशी सायंकाळी लिंबगावचा सदानंद गोसावी धावत धावत युवराजांकडे आला. त्याच्या मठाचे बंद झालेले इनाम सुरू करावे अशी त्याने मागणी केली. युवराजांनी दुसऱ्या दिवशी त्याचा खटला ऐकायचे नक्की केले. त्या रात्री शंभूराजांचे मन खूप समाधानी होते. बऱ्याच दिवसानंतर राजकीय कामकाजामध्ये लक्ष द्यायची त्यांना संधी लाभणार होती. दुर्गाबाईंशी आणि रानूबाईंशी चर्चा करताना थोरल्या महाराजांचा विषय निघाला. तेव्हा दुःखी कष्टी झालेल्या शंभूराजांकडे पाहत रानूबाईंनी विचारले, किती राग धराल शंभूराजे आमच्या आबासाहेबांवर? आबासाहेबांना कर्नाटकहून माघारी येऊन किती महिने झालेत, याचा कधी विचार केलाय तुम्ही दोघांनी? किती? ते उन्हाळ्यात चैत्र मासात स्वराज्यात परतले. त्याला 1-2 नव्हे, पुरे 6 महिने लोटले आहेत. आमची उमर आज 20ची आहे. आपल्या एवढ्या मोठ्या जाणत्या पुत्राला त्याचा पिता 6 महिने भेटत नाही, भेटीस या असा सांगावाही देत नाही. आम्ही स्वतःहून भेट मागितली तर त्याचा साधा जबाबही मिळत नाही. सांगा रानोका, सांगा दुर्गा, असं या संभाजीनं कोणतं पाप केलं आहे? जगासाठी सरितेसारखं अखंड वाहणारं तुमच्या शिवाजीराजांचं हृदय पोटच्या पोरासाठी असं कोरडं ठणठणीत का राहावं? शेवटी हा संभाजी म्हणजे अगदीच काही तुमच्या जोत्याचा भावना शून्य मुका दगड नव्हे. आबाळामध्ये ढग गडगडून उठावेत आणि पावसाच्या पखाली ओतत त्यांनी विरून जावे, तसे कितीतरी वेळा शंभूराजे तळमळत पडले होते. दुसऱ्या दिवशी लिमच्या सदानंद गोसावीची पूर्ण चौकशी करून न्याय देत शंभूराजे बोलले, आपल्यावर अन्याय झाल्याचं स्पष्ट दिसतं, मात्र याबाबत सरकारी हुकूम सुरनवीस या नात्यानं अण्णाजी दत्तो यांनीच द्यायला पाहिजे. तसं त्यांना आम्ही आजच कळवतो. सदानंद गोसावीची चर्या कावणली. अर्धवट उठून गडबडीने मुजरा करीत गोसावी बोलले, युवराज, असा अर्धवट न्याय नको. आपण आपल्या मुद्रेचा ठसा उमटवून लागलीच कागदपत्र करून द्या. हे पहा गोसावी, आबासाहेबांच्या कारभारीची घडी आम्ही कशी मोडणार? सही शिक्क्याचे कागद तुम्हाला सुरनवीस अण्णाजी दत्तोंकडूनच मिळतील. तुम्ही चिंता नका करू. सुरनवीसांना आम्ही आजच खलिता पाठवू. 4-5 दिवसानंतर जाऊन भेटा त्यांना. जशी यात नाही असे म्हणत मान डोलवून गोसावी निघून गेले.
आणखी 4 आठवडे गेले. समर्थ रामदास स्वामी अद्यापही गडावर परतले नव्हते. त्यांच्या पट्ट शिष्यांकडे आणि किल्ल्यावरील अधिकारी वासुदेव बाळकृष्ण व कृष्णाजी भास्करांकडे युवराज वारंवार चौकशी करायचे. कधी परतणार आहेत स्वामी? समर्थ कोल्हापूर बेळगाव कडेच गुंतल्याचे उत्तर मिळे. परळी सज्जनगडाच्या परिसरात फिरून फिरून युवराजांना कंटाळा आला. महिनाभराच्या अंतराने सदानंद गोसावी पुन्हा उगवले. युवराजांनी त्यांना तत्काळ विचारले, मिळाली कागदपत्र? कशी मिळतील? सदानंद गोसावी वैतागून बोलले, युवराज, आपल्या आदेशानुसार 3 हप्ते रायगडाच्या फडाफुडचे जोते बसून झिजवले. अण्णाजींचे आणि राहुजींचे टाळाटाळ आणि कुत्सित नजरा पाहून वैतागलो. शेवटी हिया करून अण्णाजींना विचारले, पंत खरं काय ते सांगा. तेव्हा अण्णाजी बोलले, आमचा राजा आजकाल पन्हाळ्यास राहतो, सज्जनगडास नाही. शेवटी नाराजीने गड उतरून लागलो तेव्हा लोकांची चर्चा ऐकून खरा खुलासा झाला. कोणता खुलासा? लोक सांगत होते, थोरल्या महाराजांची आपल्यावर पहिल्यासारखी कृपादृष्टी राहिली नाही. त्यामुळेच आपण दिलेल्या निकालांना काही अर्थ नसतो. आपल्या आदेशांची अंमलबजावणी करायचे सोडाच, पण आपले कागद सुद्धा हातात घ्यायचे कष्ट कारकून घेत नाहीत. बोलता बोलता सदानंद गोसावी गवताच्या गंजेमध्ये जळती काळी टाकून निघून गेले आणि मग आग भडकतच राहिली. शंभूराजांचा चेहरा संतापाने लाल झाला. त्यांच्या डोळ्यात जणू रक्त उतरले होते. कनिष्ठ दर्जाच्या सर्व सेवकांकडून शंभूराजांची सदरे बाहेर जाऊ दिले आणि किल्ल्याचे कारभारी वासुदेव बाळकृष्ण यांच्याकडे संतापाने नजर टाकली. वासुदेव बाळकृष्णांनी बंबेरी उडाली. त्यांनी युवराजांपुढे नम्रपणे हात जोडून सांगितलं, राजे, त्या गोसाव्याचं बोलणं अगदीच काही खोटं नव्हतं. युवराजांनी दिलेल्या न्यायनिवाड्यांकडे आणि सोडलेल्या हुकुमांकडे शक्यतो कानाडोळा करावा असे वरून आदेश आहेत. लेखी? शंभूराजांनी कमेल्याच्या थंडपणाने विचारले. लेखी नाही, पण तोंडी. पन्हाळगडाकडून आबासाहेबांचे आदेश? तिकडूनच नव्हे, पण रायगडहून राहुजी सोमनाथ आणि इतर मंडळींचे. त्यावर आपण कोणता निर्णय घेतलात? सरकार, आम्ही आपली चाकर माणसं. जेव्हा रायगडाकडून तोंडी आदेश आले तेव्हा त्याचा खुलासा करून घेण्यासाठी आम्ही पन्हाळगडकडे महाराजांकडे दूत पाठवले. मात्र 4 मुक्काम ठोकूनही राजांकडून आम्हाला कोणतं स्पष्ट उत्तर प्राप्त झालं नाही. सांगा, आम्ही सेवकांनी कोणता अर्थ काढायचा? शंभूराजे उदासमाने हसले. कारभारांपुढे काही बोलले नाहीत. मात्र महालाकडे त्यांच्याने राहावे ना. ते दुर्गाबाई आणि रानोअक्कांना म्हणाले, कर्नाटकाहून परतून जवळपास 8 महिने लोटले. आमच्या आबासाहेबांनी आम्हाला भेट दिली नाही, नव्हे आम्हाला टाळलं. इथे सज्जनगडावर येऊनही 2-2.5 महिने लोटले. समर्थांचाही इथे पत्ता नाही. सांगा, आमच्या हातून अशी कोणती पापं घडली आहेत की आम्हाला रायगडाच्या स्वामीने झिडकारावं, सज्जनगडाच्या समर्थांनी टाळावं? युवराज असून प्रजेची गाऱ्हाणे ऐकायचे नाहीत. आम्ही एखादा न्याय दिला तर तो कारभारी कारकुनांनी जुमानायचा नाही. आमच्याच माणसांना, मातीला आणि मुलकाला जर आम्ही इतके परके वाटत असू तर परमुलकातच सरळून निघून गेल्याचं असं काय वाईट घडणार आहे? शंभूबाळ, शांत राहा, अरिष्ट टळतील. रानोअक्कांनी युवराजांना कवेत घेतले आणि त्यांना शांत करावयाचा वेडा प्रयत्न चालविला. त्या दुपारी माहुलीचे सुभेदार खेळोजी नाईक बनगे युवराजांच्या भेटीसाठी आले होते. खेळोजी बाबा आता सत्तरेकडे झुकले होते, परंतु अजूनही एखाद्या पोरासारखे उत्साहाने ते कारभार हाकत होते. त्यांची थोरली महाराजांवर अतोनात निष्ठा होती आणि शंभूराजावर खूप जीव होता. खेळोजी बाबांना शंभूराजे बोलले, उद्या मोठी पर्वणी आहे, म्हणूनच पवित्र स्नानासाठी आम्ही आपल्या माहुली क्षेत्री येणार आहोत. आमच्या आगमनाने कोणालाही खबर देऊ नका. उद्या पहाटे अगदी शांत चित्तानं मला तुमच्या स्वराज्यात आंघोळ करू द्या. 3 डिसेंबर 1678. भल्या पहाटेच आपल्या शृंगारपुरी अश्वदलातले निवडक 300 स्वारांचं पथक घेऊन संभाजीराजे क्षेत्र माहुलीकडे जायला निघाले. तांबडे फुटता फुटता त्यांची घोडी कृष्णेच्या काठावर जाऊन पोहोचली. माहुली गावाजवळ कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम झाला होता. भल्या सकाळी गारट्यामध्ये शंभूराजे संगमाजवळ उभे होते. दोन्ही नद्यांचे पाणी एकमेकांना कवेत घेत होते. नदीच्या आल्याड हिंदवी स्वराज्याचा, शिवरायांचा मुलूक होता, तर पलीकडच्या काठापासून विजापूरच्या आदिलशाहीचा अंमल चालायचा. त्यांचे सातारा मुलकातील रहमतपूरचे ठाणे येथून जवळपासच होते. त्या दोन्ही नद्यांच्या काठावर अतिप्राचीन पिंपळ वृक्ष, जटाधारी पसरट वटवृक्ष आणि आयनाची मोठाली झाडे होती. ती तपश्चर्येला बसलेल्या महान साधूंसारखी दिसत होती. आज पर्वणीचा दिवस असल्याने भल्या पहाटे संगमावर भटभिक्षुक, यात्री, बैरागी यांची मोठी गर्दी उडाली होती. युवराजांनी आपल्या लाडक्या हैबती घोड्यावरून खाली उडी ठोकली तेव्हा खेळोजी बाबांच्या पिकल्या दाढी-मिशीत कौतुकाचे हसू फुटले. शिवबाच्या पुत्राचे स्वागत करताना त्यांची म्हातारी पाठ नम्रतेने अधिकच झुकली होती. संगमावर पूजापाठ सुरू होते, मात्र संभाजीराजांचं लक्ष मुळी त्या पूजे अर्चेमध्ये नव्हतेच. ते नदीच्या पूर्व किनाऱ्याकडे पुन्हा पुन्हा मान वळवून पाहत होते. बघता बघता रात्र सरली. संगमावरचा हिरवा परिसर उजाडला. गवंडावर पखरांचा किलबिलाट आणि भाविकांचा गोंगाट वाढला. पत्रामध्ये अनेक खोलगट पाण्याचे डोह निर्माण झाले होते. नदीतले पाणी तसे कमी होते. कमरे इतक्या पाण्यातून काही भाविक त्या काठावरून
या काठावरून त्या काठाकडे जा ये करत होते. त्यांच्याकडे खळोजी लांबूनच कौतुकाने पाहत होते. शंभूराजांनी तिथल्या एका डोहातच स्नान आटोपले. नदी पल्याडच्या काठावरील पिकामध्ये अचानक काहीतरी खसखस झाली. एक हिरवा झेंडा इशारा केल्यासारखा वर आला आणि पुन्हा लुप्त झाला. त्या प्रकाराचे खिळोजींना आश्चर्य वाटले. एवी तेवी तो शत्रूचाच मुलूक, काय करायचे आपणाला म्हणून त्या म्हाताऱ्या सुभेदाराने तिकडे दुर्लक्ष केलं. शंभूराजांनी गडबडीने जामानिमा घातला. डोक्यावर रेशमी जिरेटोप ठेवताच त्यांचे रूप कमालीचे देखणे दिसू लागले. कोणाचीही नजरबंदी करणारी, त्यांच्या नेत्रातील विलक्षण चमक, भुरळ घालणारा तांबूस गौरवर्ण आणि शिवरायांसारखीच गरुड नाकाची ठेवण. शंभूराजांकडे पाहता पाहता खिळोजींना साक्षात शिवरायच आठवले. त्या दोंदीमध्ये ते युवराजांकडे फक्त पाहतच राहिले. तितक्यात शंभूराजांनी लगाम खेचून आपल्या राखाडी रंगाच्या हैबती घोड्याला टाच मारली. तसा घोडा खुशीने किंकाळला. वाघाने पुढच्या पंजावर झेप घ्यावी तसा आबाळाकडे आपले खुर उंचावत तो अश्व जागीच मस्तीने फुरफुरत नाचला. खिळोजीच्या नजरेला क्षणभर भुरळ पडली. युवराजांनी नदी तीरावरून परळीच्या दिशेने घोडा वळवण्याऐवजी तो सरळ नदीच्या पात्रातच घातला. संभाजीराजांच्या पाठोपाठ त्यांच्या सहकाऱ्यांची घोडी ही पाण्यात झेपावली. सूर्य उगवायच्या आधीच पलीकडच्या तीरावर एक मोगली पथकांची रांग केव्हाची येऊन उभी टाकली होती. अंगामध्ये जर्द हिरवे सदरे आणि माणसुळने घातलेले लांब लांब दाढी मिशीतले मोगल घोडेस्वार शंभूराजांकडे हरकल्या नजरेने बघत होते. राजपात्रात उतरताच त्या मुस्लिम घोडेस्वारांनी हवेमध्ये आपले हिरवे बापटे आणि तलवारी नाचवल्या. अल्लाहू अकबर आणि जय जय शंभूराजा असा त्यांचा एकच गिलका गेला. ते अभद्र दृश्य पाहून म्हाताऱ्या खिळोजीचं काळीज चकरले आणि आपल्या अंगावरच्या वस्त्रानिशीच पुढे पाण्यात उडी घेतली. हातातली नंगी तलवार नाचवत आणि शंभूराजांचा पाठलाग करत खिळोजी ओरडला, अहो धाकलं राज, कुठं चाललात? शंभूराजांनी गरकन माळ बनवली. ते दुःखी कष्टी स्वरात गरजले, खिळोजी बाबा, संपलं सारं. यापुढे तुमचा मार्ग निराळा आणि आमचा मार्ग वेगळा. असं काय वादी दुश्मनासारखं बोलताय युवराज? शिवाजी राजाचा पुत्र आणि खानाच्या सावलीला? अहो पुन्हा हो कशी उभी राहणार अमावस्याच्या संगतीला? खिळोजी जीव तोडून शंभूराजांना विनवत होते. बस राजे, आता यापुढे एकही पाऊल टाकू नका, मुंगाट्यानं मागे फिरा. शंभूराजांनी पाण्यातच घोडा पुन्हा घरकन मागे वळवला. त्यांनी आश्चर्याने पुढे बघितले तर खिळोजीच्या पाठोपाठ आणखी 30-40 मराठे पाण्यात उतरले होते. शंभूराजांकडे धाव घेत होते. त्यांना युवराजांना अविचारापासून मागे वळवायचे होते. कदाचित ते सगळे मराठे पथक अंगावर कोसळेल आणि आपणाला आपल्या इरादापासून रोकेल अशी युवराजांना ही भीती वाटली. त्यामुळे ते मनातून तलवार बाहेर उपसून सावध झाले. तितक्याच जीवाची पर्वा न करता खिळोजीने पुढे घोडा घातला. युवराजांनी जवळपास भिडत आणि डोळ्यात आसू गाळत ते म्हातारे हाड कळवळे. नको रे नको, असं वाईट वंगाळ बोलू शंभूराजा. तुझ्या या वागण्यानं शिवबाच्या काळजाला घर पडतील रे पोरा. शंभूराजांनी घोड्यावरूनच कृष्णेतील कुचडाभर पाणी हाती घेतलं आणि ते गरजले, म्हातारबा, ह्या कृष्णमायेची शपथ घेऊन सांगतो, योग्य वेळ येताच हा संभाजी कोण आहे, कसा आहे याची प्रचिती तुम्हा सर्वांना आणून देईन. सह्याद्रीसह जग जिंकेन आणि मगच तुमच्या मुजऱ्यासाठी माघारा फिरून येईन. अचानक कृष्णेच्या प्रवाहात आटापाट्याचा खेळ सुरू झाला होता. थांबा थांबा अशा आरोळ्या ठोकरत मराठा वीर शंभूच्या पाठीशी लागले. ते युवराजांचा घोडा वळवण्यासाठी नदीच्या पाण्यातच वेडीवाकडे रिंगणे काढू लागले. शंभूराजांना मराठे रोखतायत हे लक्षात येताच काठावरच्या मुलांनी नदीच्या पात्राची घाव घेतली. ते मराठ्यांच्या हातगाईला कडवा प्रतिकार करू लागले. खिळोजी म्हातारा मुलकाचा चिकट होता. त्यांचा घोडा अगदी आपल्या घोड्याच्या शेपटाजवळ येऊन भिडतोय हे शंभूराजांच्या लक्षात आले. तसे ते कांगारून गेले. एक वेळ खिळोजीशी तलवारीने 2 हात करणे सोपे होते. मात्र शंभूबाळ असं ओरडत जर त्यांनी युवराजांना कवळा भरून मिठी मारली असती तर त्या मायापुढे युवराजांची तलवारच गळून पडली असती. ती मिठी चुकवण्यासाठी शंभूराजांनी सरळ समोरच्या काठामध्ये धाव घेतली. अगदी त्यांच्या थेट नाकासमोर गडी दरड होती. ती पार करण्यासाठी घोडा डावीकडे किंवा उजवीकडे तिरपा वळवून पुढे धाव घेणे आवश्यक होते. परंतु पाठशिवण टाळण्याच्या धुंदीतच युवराजांनी आपले जनावर सरळ नाकासमोर रेटले. परंतु त्या खड्या काठीची अटकळ आल्याने ते मुके जनावर जागच्या जागीच आपले खुर नाचवत खिंकाळत उभे राहिले. संतापलेल्या युवराजांनी जोरात टाच मारली आणि अतिशय वेगाने लगाम खेचला. तशी घोड्याच्या नाकातून रक्ताची धार सुटली. मात्र पाठीवरच्या आपल्या धान्याची निकड वा त्या जनावराच्या ध्यानी आली असावी. त्यामुळेच धुंदावलेल्या हैबती घोडा ती उभी चढायला वेडा प्रयत्न करत पुढे धावला. तो सारा प्रकारच आपल्या आवाक्या बाहेरचा आहे हे घोड्याच्याही लक्षात आले. तरीही तो नेटाने पुढे जपण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्या नादामध्ये धाडकन खाली कोसळला. जनावरांसोबतच युवराजांच्याही अंगाची दामटी व्हायची वेळ आली होती. मात्र घोडा कोसळण्यापूर्वीच युवराजाने पलीकडच्या अंगाला उडी ठोकली आणि स्वतःला कसेबसे वाचवले. मात्र त्या अवघड कसरतीने हैबती घोड्याचे पेकाट मोडले होते. बरगड्या फुटलेल्या ते मुख्य जनावर जागच्या जागी शेवटी आचके देत होते. त्याच वेळी काठावरचे मुघली स्वार आइये युवराज जल्दी आइये अशा मोठ्याने हाकाट्या घालत होते.
तर मागे खेळूजी बाबांचे दंड पकडून काही मुसलमान शिपायांनी त्यांना रोखून धरले होते. घोड्याची छाती फुटल्याने भयंकर रक्तस्राव चालला होता. त्याच्या नाकपुड्यातून गुरगुर असा आवाज येत होता. त्याच्या खुरांच्या वेदनेने होणारी तडफड संभाजीराजांना पाहावे ना, ते काठावरच्या मोगली पथकाला विसरून मागे धावले. त्यांनी घोड्यांच्या जीर्ण सामानावरच्या चामड्याचा पिशवीचा बंद तोडला. त्यामध्ये साठवलेले पाणी ते मृत्यू पंथाला लागलेल्या घोड्याच्या तोंडात ओतू लागले. त्या जनावराचे अंग बघता बघता ताट होत गेले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचे. पुन्हा एकदा शंभूराजे निर्धारी मनाने पलीकडची चढण चढू लागले. समोरच्या हिरव्या पिकाकडे धावताना मात्र त्यांचे काळीज कालवत होते. कसल्याच्या भीतीने फास त्यांना मागे खेचत होते. नव्या वाटेवर पाऊल टाकण्यापूर्वीच हा कसला अपशकुन म्हणायचा. पण मग जाणार तरी कुठे? मागे पडलेल्या त्या स्वराज्याला काठावरची ती पिके, माणसे, ती किल्ले, ते महाल, ते त्यांचे सारे कुठे उरले होते? समोरच्या हिरव्या पिकापल्याड भागामध्ये काय वाढून ठेवले आहे हेही नेमके ठाऊक नव्हते. पण धाडस हाच मर्दाचा खरा दागिना नव्हे का? आपले आजोबा शहाजीराजे आदिलशहाच्या दरबारामध्ये सेवाचाकरी करत असताना आबासाहेबांनी नव्हते का पुकारले बंड त्या आदिलशाही विरोधात? आज स्वराज्यातल्या अविश्वासाच्या अन्यायाच्या गर्तेत असेच सडून मरण्याऐवजी परक्या मुलकात झेप घेऊ, पराक्रमाचे यशाचे कंगन लेऊ आणि पुन्हा आबासाहेबांच्या मंगल आशीर्वादाने स्वराज्यात परतून येऊ. त्यासाठी दिलेर खान नामक सुवर्ण मत्स्याच्या जबड्यामध्ये धाडसी उडी ठोकण्याशिवाय आज उरले तरी काय आहे आपल्या हातात? सह्याद्रीचा छावा मोगलाईत रान तुडवत वेगाने पुढे धावत होता. त्याच्यासोबत असलेली मुसलमानी पथके बडा हैदोसुल्ला करत जोराची दौड करत होते. हा प्रसंगच मोगलाईसाठी अजब होता. मराठ्यांचा युवराज विनासायास मोगलांच्या गळाला लागणार होता. या नुसत्या वार्तेने दिल्लीकार औरंगजेबापासून ते दक्षिणेतील दिलार खानापर्यंत सर्व अमीर उमरावांना आनंदाच्या उकळ्या फुटणार होत्या. जसा आपला मुलक पाठीमागे पडू लागला तसे शंभूराजे मनातून कावरेबावरे होऊ लागले. पेटत्या वनव्यातून जीव वाचवण्यासाठी एखादा मनुष्य बाहेर पडतो तेव्हाही वाटेतील निकादाने कर्ण चटके देतात, हिंस्त्र चावे घेतात. तशीच अवस्था शंभूराजांची झाली होती. त्यांच्या या करणीमध्ये धाडसापेक्षा जीव घेणं धोकाच अधिक होता. वाठार गावाजवळ दिलेर खानचा सुभेदार इखलास खान आणि त्याचा पुतण्या गैरत हे दोघे 3000ची खडी फौज घेऊन युवराजांची वाट पाहत उभे होते. त्या दोघांनीही युवराजांचे जंगी स्वागत केले. दिलेर खानाने याआधी दिलेल्या वचनाप्रमाणे सारे काही घडत होते. सालप्याचा घाट मागे पडला. नीरा नदीही मागे गेली. कुरकुम गावाजवळ उभारलेल्या शामियानासमोर दिलेर खान वेड्यासारखा येरझाऱ्या मारत फिरत होता. त्याने इखलास खानला मुद्दाम पुढे युवराजांच्या स्वागतासाठी पाठवले होते, पण त्याचा मराठा जातीवर बिलकुल विश्वास नव्हता. पुण्यातल्या लाल महालाच्या छाप्यामध्ये शिवाजीराजांनी शाहिस्तेखानाची बोटं तोडली. शाहिस्तेखान म्हणजे दिलेर खानाचा दोस्त. आपला विद्रूप पंजा दिलेर खानाला दाखवत शाहिस्तेखान अनेक वेळा रडला होता. प्रतापगडाजवळ शिवाजीने अफजल खानाचा कोतळा कसा फाडला याच्या रसभऱ्या कहाण्याही खानसाहेबांनी अनेकदा ऐकल्या होत्या. त्यामुळे संभाजीने जरी रुकराची पत्रे दिली असली तरी त्यामध्ये दिलेर खानाला कमालीचा धोका वाटत होता. कदाचित शिवाजी आणि संभाजी या बापलोकांनी रचलेले हे कपटनाट्य तर नसेल ना, अशा शंकेने त्याला ग्रासले होते. दिलेर खान मध्येच खुशीने खदा हसतही होता, कारण तासापूर्वी 2 घोडेसार खुशीची खबर घेऊन तळावर पोहोचले होते. शिवा का छोकरा अपना लष्कर में आ पहुंचा. त्या दूतांच्या या निरोपावर क्षणभर दिलेरचा विश्वासच बसला नव्हता. पुरंदरच्या जीवघेण्या वेड्यामध्ये दिलेर खानाने जेव्हा मुरारबाजी देशपांड्यांची मुंडी छाटली होती, रक्ताने बरबटलेले हात आपल्या किनकाफी जगावर पुसले होते, तेव्हा त्या आसुरी आनंदात ही आजच्या एवढी खुशी नव्हती. अचानक दिलेर खानाची नजर 2-3 कोसावरच्या सपाटीकडे पोचली. आबाळात धुळीचे लोट उडवत धुंदावलेली घोडी मस्तीत पुढे पुढे धावत होती. काही वेळातच फौज दिलेर खानाच्या नजरेच्या टप्प्यात पोहोचली. त्याच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्याने आपल्या नेत्रात खुशीचे आसू पुसले. पाहतो तर समोर नखशिकांत शृंगारलेल्या हत्तीच्या हौद्यात इखलास खानासोबत संभाजीराजे दिमाखात बसले होते. शिवराय आणि संभाजीराजे यांच्या चेहऱ्यामध्ये बरेचसे साम्य होते. दिलेर नुसता हा हौद्याकडे वेड्यासारखा एकटक पाहतच राहिला. हमशांचे पथक पुढे धावले. त्यांनी हत्तीजवळ उतरायची शिडी उभी केली. मात्र दिलेर खानाने वर जाणाऱ्या हमशांना रोखले. ते स्वतः शिडी धरून सरसर वर गेला. आइये दक्कन की शान शेर संभाजीराजे आइये असे म्हणत त्याने तिथूनच शंभूराजांना आलिंगन दिले. हाजच्या यात्रेत आपला धाकटा भाऊ चुकावा आणि 10-20 वर्षांनी तो फिरून माघारी यावा, तसाच अत्यानंद दिलेर खानाला झाला होता. शंभूराजांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे त्याला होऊन गेले होते. दिलेर खानाने शंभूराजांना दुपारी शाही खाना दिला. भागानगरी कबाब खाऊ घातले. खानसाहेब युवराजांपेक्षा 40 वर्षांनी वडील होते, परंतु आपली उमर विसरून युवराज आपले बाळपणाचे यार दोस्त असल्यासारखा वर्ताव दिलेर खान करत होते. हळूहळू खानसाहेबांच्या नजरेने शंभूराजांच्या मुखावरची विषण्णता ओळखली. युवराजांना दिलासा देत दिलेर खान बोलले, शहजादे, इंद्रप्रस्थाचा इंद्र आणि राजेंद्राचा राजेंद्र तू अलमगीर औरंगजेब तुम्हावर बेहद खुश आहे. त्याची मेहर नजर असल्यावर या जगात कोणाला डरायचे काय कारण?
दुपारी एकांतात दोघांच्या या वाटाघाटी चालल्या होत्या. इथवर पोचलेल्या मराठ्यांचा स्वाभिमानी युवराजाला उगाच काहीतरी मूर्खपणा करून बुजू द्यायचे नाही, तर प्रेमाच्या पायगड्या घालून आपल्या मुलखात घेऊन यायचे, यासाठी दिलेर खान खूप दक्षता घेत होता. तो शंभूराजांना चेतवीत बोलला, शहजादे, यापुढे तुमची जिंदगी म्हणजे खूप मजा, बिलकुल फिक्र मत करना शहजादे. आपल्या नाराजगीची आणि रायगडावरचे बेबनावाची पुरी खबर आहे आपल्या ह्या भाईजानला. शंभूराजे गप्प होते. दिलेर खान विश्वासाचा हात पुढे करत बोलला, लेकिन शहजादे, मायाने आंधळे होऊन आपल्या शियासती मजहब विसरायचं पाप कधी करू नका. राजाने आपली हुकूमत सांभाळताना आपली माँ, बाप, यार, दोस्त, मेहमान या सर्वांचा आपल्या कब्जातच ठेवायला हवं. उद्या तुमची सौतेली माँ सोयरा राणी आपल्या बछड्यासाठीच राज्य मागणार आहे. तिच्या इच्छेपुढे तुमचे अब्बाजान शिवाजी शरण जाणार. शेवटी आपल्या प्याऱ्या आवरतीच्या हट्टापुढे राजा दशरथानं तरी काय केलं? शंभूराजे काहीसे दचकून हसत बोलले, म्हणजे आपण रामायणाचाही अभ्यास? जेथे अंमल चालवायचा तिथली अहोबा जोखायला हवी, तिथल्या भूतांची आणि देवतांची जाणकारीही ठेवावी लागते. लेकिन फिक्र मत करना, हिंदुस्थानच्या पातशाची औरंगजेबाचीच तुम्हावर मर्जी आहे. शुक्रिया खासाहेब. त्यासाठी सांगतो शहजादे, आपल्या बिरादरीला सोडून इकडं आल्याचं दुःख मानू नका. तुमचे पुराणे पढा, इतिहास वाचा. रावणाने आपल्या भाईजानाशी जंग केला. कुशलव रामाशी, धर्मराज आपल्या मामा शकुनीशी, एवढंच नव्हे तर दस्तूरखुद्द औरंगजेबी आपल्या बुड्ढ्या बापाबरोबर लढले. जंग केल्याशिवाय फते नाही आणि फतेशिवाय कीर्ती नाही. दिलेर खानाला अजून बरीच दौड पार पाडायची होती. कदाचित आपल्या युवराजाने मन वळवण्याआधी शिवाजीराजे आपली बलाढ्य फौज घेऊन पाठलाग करतील याचीही भीती खानाला वाटत होती. म्हणूनच त्याने डेरे दांडे गुंडाळून पुढचा रस्ता चालायचा आदेश आपल्या फौजेला दिला. कुरकुमला शंभूराजांच्या झालेल्या स्वागतापेक्षा अधिक भव्य दिमागदार स्वागताची तयारी बहादूरगडावर सुरू असल्याचे शंभूराजांना समजले. बहादूरगड हे नाव कानावर पडताच संभाजीराजांच्या घशाला कुरड पडली. त्यांच्या ताणलेल्या चर्येमागचं कारण खानालाही कळेनासे झाले. मोगलांची पथके पुढच्या उडीने धावत होती. आता सह्याद्रीच्या डोंगररांगा मागे पडत होत्या. भीमेकाठचा हिरवाचार मुलूक लांबून दिसू लागला होता. दख्खनच्या मुलकाची जबाबदारी याआधी औरंगजेबाने आपला दूधभाऊ बहादूर खान कोकलताश जाफरजंग याच्यावर सोपवली होती. त्यानेच भीमा नदीच्या काठी पेडगाव जवळ एक भल्ला दांडगा भुईकोट किल्ला बांधला होता. बहादूरगड कोकलताशने स्वतःचेच बहादूरगड असे नाव किल्ल्याला दिले होते. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर रायगडावरील महालामध्ये शंभूराजांच्या कानावर प्रथमच बहादूरगडचे नाव पडले होते. त्या भुईकोटावर नुकतोच भारी किमतीचे 200 जातिवंत अरबी घोडे आणि 1 करोड रुपयांचा खजिना येऊन पोहोचल्याची पक्की बातमी शिवरायांना तेव्हा समजली होती. आणि या नव्या दौलतीचा सुगावा लागता शिवराय कमालीचे सावध झाले. एके दिवशी अचानक लिंपण गावाकडून पश्चिम दिशेने 2000 मराठा स्वार लपत चपत बहादूरगडच्या वेशीकडे येत असल्याची बातमी समजली. त्याबरोबर दख्खनचा सुभेदार बहादूर कोकलताश खूप खुश झाला. त्याने पश्चिमेकडील दरवाजावर मुद्दाम पहारे सैल ठेवायचे आदेश दिले आणि युक्तीने 2000चा मराठा फौज आत घेतली. परंतु किल्ल्यात खडा पहारा देणाऱ्या हजारो मोगली स्वार शिपायांनी मराठ्यांना पाहिले. त्याबरोबर त्यांची गाळण उडाली. घाबरगुंडी उडालेली ती मराठे फौज भैरोबाकडच्या वेशीजवळ घाबरून बाहेर पळू लागली. त्याचबरोबर बहादूर खान खुशीने पागल झाला. त्याचे सारे सैन्य मराठ्यांचा जीव घेणा पाठलाग करू लागले. तेवढ्यात मराठा फौजेने समोरच्या सरस्वती नदीचे छोटे पात्र ओलांडले. ते सारे टाकळी, जलालपूर आणि शेडगावच्या रानाकडे जीव वाचवत धूम पळू लागले. तसा बहादूर खानाला आणखी चेव चढला. आता बहादूरगडची तटबंदी एकटी दुकटी आणि भगास भासू लागली होती. किल्ल्यात राहणारे स्त्रिया, पोरे, आचारी, पानके आणि नोकर चाकरच फक्त मागे उरले होते. किल्ल्याचा 12 वेशीचे दरवाजे बंद करण्या इतकी शिबंदी मागे उरली नव्हती. आणि तेवढ्यात दूर काष्टीच्या बाजूला झाडाझुडपात ओढ्या उघडीत लपून बसलेले 7000ची मुख्य मराठा फौज अचानक सरसावून पुढे आली. किल्ल्यावर त्यांना काडीचाही प्रतिकार झाला नाही. 200 अरबी घोड्यांची दानव घेऊन मराठे तिथून निघून गेलेच. परंतु जाता जाता वाघाने मेलेले हरिण पाठीवर टाकून न्यावे तसा त्यांनी 1 करोड रुपयांचा खजिनाही लंपास केला होता. युक्तिबाज शिवरायांनी शक्तिवान मोगलांना पुन्हा एकदा कात्रजचा घाट दाखवला होता. दिवसा ढवळ्या झालेल्या या लुटीने बहादूर खान पश्चातापाने आपले डोके बडवत होता. तो खऱ्या अर्थी पेडगावचा शहाणा निघाला होता. आज शंभूराजे मात्र विलक्षण दबावाखाली होते. आपण स्वराज्याचे नाव वाढवण्यासाठी की बुडवण्यासाठी चाललो आहोत हेच त्यांना उमजत नव्हतं. दूरवर औरत चौरस बहादूरगडची तटबंदी दिसू लागली. उजव्या हाताला भीमा नदीचा विशाल डोह दिसत होता. शंभूराजांच्या स्वागतासाठी शहाजने, करणे, ताशे अशी मंगलवाद्य वाजत होते. हत्तीवरच्या खवासखान्यात युवराजां शेजारी दिलेर खान बसला होता.
किल्ल्याच्या तटबंदीच्या आत मुघलांनी दक्षिणेतले एक मोठे नांदते बोलते नगर बसवले होते. गावामधील माड्या हवेलांच्या माथ्यावर आणि बुरुजांच्या उंच टोकावर औरंगजेबाच्या चांदी सिताऱ्याची हिरवी निशाणे डोलताना दिसत होती. बहादूरगडचा भुईकोट किल्ला मुघलांच्या अहंकाराचे प्रतीक होता. इथल्या चिरेबंदी भिंती आणि बळकट बुरुज मस्तवाल होते. दख्खनच्या मातीतला कसपटा समान मानत याआधी बहादूरगडच्या रहिवाशांनी दक्षिणेतील सरदारांना आपल्या वेशीतून खाली मान घालत हातात नजराने भरलेल्या हिरामोत्यांच्या पराती तोलत येताना अनेकदा पाहिले होते. अनेक दख्खनी अमीर उमरावांचे स्वागत चाबकाच्या कोरड्यांनी केले होते, परंतु आज प्रथमच दक्षिणेतील एका उमद्या राजकुमाराला हत्तीवर बसवण्यात आले होते. त्याचा दिमागदार जुलूस निघाला होता. माड्यांवर, छतावर आणि गल्ली मोहल्ल्यात गोळा झालेली स्त्रिया पुरे शिवाजीच्या पुत्राकडे कौतुकाने पाहत होती. आजच्या मिरवणुकीत उत्साहाचा जलवा होता, थाटमाट होता, परंतु उगाच कुठेतरी काहीतरी करपल्याचा भास शंभूराजांना होत होता. भले मिरवणुकीने असो, पण शत्रूच्या नगरात असे निघून येणे, शिवाजीच्या पुत्राने मोगली मनसबदारांना कुर्निसात करणे हा आपला मान की अपमान, विजय की पराजय. युवराजांच्या तोंडाला कोरड पडली. चामड्याच्या पिशवीला तोंड लावून ते घटाघटा पाणी पिऊ लागले, परंतु त्यांची तहान मात्र शमत नव्हती. बेमेकाठचा तो भव्य भुईकोट सुमारे 600 एकर जमिनीमध्ये पसरला होता. आतल्या तटबंदीमध्ये मुघलांचे नगर पसरलेले. बाहेरची तटबंदी पूर्वीकडे सुमारे 1.5 कोस अंतरापर्यंत पसरली होती. तिने भीमेस मिळणाऱ्या छोट्या सरस्वती नदीलाही आपल्या कवेमध्ये घेतले होते. राजगड, रायगड अशा डोंगरी किल्ल्यांवरील राहणीची युवराजांना सवय होती. त्यामुळेच बहादूरगडावरील काटकोनातील माड्या हवेला पाहताना आणि उंच मंदिराचे आणि मशिदींचे शिखरे आजमावताना शंभूराजांना बालपणी बघितलेल्या आग्रा शहराची आठवण होते. बहादूरगडावर 60-70 हजार रेतेची आणि लष्कराची वस्ती होती. अरबी, इराणी खोजी, मोगल, दख्खनी, मुसलमान, मराठा स्वार शिपाई, सगळीकडे वरचष्मा असलेले उत्तरेचे मोगल, कुणबी, कारागीर, भिस्ती आणि पानके अशा नाना जातींच्या आणि नाना रंगवणाऱ्यांच्या लोकांच्या येत्या नुसत्या रेलचेल उडाली होती. भुईकोटाच्या मधोमध उंचवट्यावर बहादूरखानाने एक मोठा चौसोपी महाल बांधला होता. त्या सागवानी आणि शिसवी महालाला पडदे किंवा भिंती नव्हत्या. त्यामुळेच तिथे आमसभेत बसलेल्या राज्यकर्त्याला आणि रयतेला तटापलीकडची भीमेच्या पात्रात सहज दर्शन होईल. त्या भव्य महालामध्ये आज संभाजीराजांना मुघलातर्फे मानाची वस्त्रे दिली जाणार होती. त्यासाठी झुरमुळ्या, पताका आणि कलाबुतांच्या गोड्यांनी उभा महाल शृंगारलेला होता. एकूणच सारा थाट कंधारी नखऱ्यावरही ताण करणारा होता. दिलेर खानाच्या सोबत शंभूराजे जेव्हा त्या महालामध्ये प्रवेश करू लागले, तेव्हा दिवाळीसारखी रोषणाई सुरू होती. मोहल्ल्यातून आणि गल्ल्यातून आपटबार आणि भुसनाळे उडत होते. तिथल्या भव्य तटावर चंद्रज्योती उजळत होत्या. त्यांचा दिमागदार लखलखता प्रकाश भीमेच्या संत पात्रावर लवलवताना दिसत होता. ती सारी रोषणाई खदखदा हसत बाजूच्या अंधाराला सांगत होती, शिवाजीचा पुत्र संभाजी मुघलांना मिळाला. समारंभात शंभूराजांच्या पराक्रमाचे पोवाडे गायला जात होते. त्यांना उंची वस्त्रे, रत्नहार अर्पण केले गेले. चौफेर बसलेल्या दरबारी दरकदारांकडून युवराजांची नजर फिरत होती. इतकाच समोरच बसलेल्या शंभूराजांकडे टकमक पाहणाऱ्या एका उंच आणि शेलाट्या उमरावाने शंभूराजांचे लक्ष वेधून घेतले. त्या गृहस्थाची दाढी मोगली वळणीची होती. अनेक दिवस परक्यांच्या सहवासात वावरल्याने त्याचा लिबास, जामानिमा, अगदी डोईवरचा मंदिलही पक्का मुसलमानी वळणाचा दिसत होता. पण तो जातीचा मराठा होता. शंभूराजांनी त्याच्या नजरेला नजर देताच त्याने कुत्सित चेहरा केला आणि नाराजीने दुसरीकडे नजर वळवली. बऱ्याच दिवसाने भेटणारा तो उमराव म्हणजे बजाजी नाईकचा पुत्र महादजी होता. त्याचे संभाजीराजांच्या थोरल्या बहिणीशी सखूबाईशी लग्न झाले होते. आज शत्रूंच्या शिबिरात शिवपुत्राचा मोठा सन्मान चालला होता. मात्र बहादूरगडाच्या गालावर छत्रपती शिवाजीने मारलेली दुसरी सनसनीत चपराक अद्यापही बहादूरगड विसरला नव्हता. जेव्हा शिवराय कर्नाटकाच्या दीर्घ मोहिमेवर निघाले होते, तेव्हा आपल्या अनुपस्थितीत कदाचित दक्षिणेचा मोगल सुभेदार बहादूर खान जाफरजंग आपल्या राज्याला त्रास देईल याची त्यांना भीती वाटत होती. त्यासाठीच त्यांनी खानाशी समेटाचे बोलणे चालू ठेवले होते. हिंदवी स्वराज्यातील महत्वाचे सर्व किल्ले औरंगजेब पातशाहपुढे नजर करून आपण बिनशर्त शरणागती पत्करत आहोत. आता या वयामध्ये आम्हाला फक्त शांती हवी आहे, असा मजकुराचा तहनामा घेऊन जेव्हा मराठ्यांचे दूत स्वतःहून बहादूर खानाकडे गेले, तेव्हा सुंटेवना खोकला जाणार असल्याचे समाधान त्याला वाटले. काबूल, कंधार आणि अफगाणिस्तानकडच्या कटकटीमध्ये गुंतलेल्या औरंगजेबाचा त्रस्त मनाला हा प्रस्ताव म्हणजे मोठी जीतच वाटली. बोलाचाली आणि राजीखुशी झाली. त्या करारनाम्यास पूर्ण आकार देण्यासाठी शिवाजीराजांनी फक्त एकच अट घातली होती. करारपत्रावर पातशहाच्या हाताच्या पंजाचे ठसे उमटायला हवे होते. बहादूर खानाने ही अट हसत हसतच स्वीकारली. पंजाचे ठसे उमटण्यासाठी कागदपत्रे दिल्लीकडे रवाना झाली. ती परत आले की समेटाचा करार
पार पडणार होता, त्या आनंदाच्या बेहोशीतच खानाने राजांना आपल्या मोहब्बतीचं प्रतीक म्हणून काही भेट द्यायचे निश्चित केले होते. त्यासाठी एक अव्वल जातीचा हत्ती आणि चंदनाची पालखी ही तयार ठेवली होती. त्या करार मदाराच्या अटी, ते बोटांचे ठसे, हे सारे उपचार पार पडण्यामध्ये बरेच महिने निघून गेले होते. तेवढ्यात शिवरायांनी कर्नाटकाची मोहीम खुबीने उरकून घेतली. तिकडून ते माघारी आले आणि खानाचे दूत जेव्हा कराराची कागदपत्रे घेऊन गेले तेव्हा शिवाजीराजांनी तो समेटच धुडकावून लावला. पुन्हा एकदा बहादूर खान तोंडावर आपटला. तो औरंगजेबाच्या रोषाचा धनी झाला आणि दक्षिणेची सुभेदारीही गमावून बसला. तो सळा चालू असताना दिलेर खानाने तिथे एका बाजूला आपले बोट केले. त्या कोपऱ्यात शृंगारलेला उंची खासा हत्ती झुलत होता. त्याच्याकडे नजर टाकत दिलेर खान बोलले, शहजादे, 1.5-2 वर्षामागे तुम्हा मराठ्यांना नजर करण्यासाठी हाच हत्ती बहादूर खान साहेबांनी तयार ठेवला होता. तोच आम्ही तुम्हाला आज पेश करणार आहोत. का हो? म्हटलं, राजाला नाही, निदान शहजाद्याला तरी ही बक्षिशी द्यावी. काय तकदीर आहे पहा त्या गजांत लक्ष्मीची. या निमित्ताने आपल्या पराक्रमी पित्याची बहादुरीची शंभूराजांना पुन्हा एकदा आठवण झाली. तितक्यात दिलेर खान उठले. त्यांच्या हातामध्ये चांदीचे तबक होते. खाशांच्या जमावाकडे हात उंचावत दिलेर खान खुशीने बोलले, आम्ही शंभूराजांसाठी आणलेला हा शाही लिबास आणि सुवर्णालंकार हिरे जवाहरात आमच्या मार्फत युवराजांचे साले महादजी नाईक निंबाळकरच त्यांना पेश करतील. भोवतालीच्या तुडुंब गर्दीने दिलेरच्या प्रस्तावाला जोराने टाळ्या वाजवत पाठिंबा दिला. कसनुसा चेहरा करत महादजी नाईक उठून उभे राहिले, परंतु उठता उठताच त्यांच्या पाठीला जोराची उसण भरली. आपले तोंड वाकडे करत ते पुन्हा तसेच आपल्या जागेवर खाली बसले. तेव्हा दिलेर खानाने स्वतःच मानवस्त्र देऊन युवराजांना सन्मानित केले. दिलेर खान लोकांच्या गर्दीकडे हात वर करून उत्साहाने बोलला, शहनशाह औरंगजेब साहेबांच्या वतीनं आम्ही संभाजीराजांना 7,000ची मनसब जाहीर करत आहोत. त्यांना राजा हा किताब आम्ही बहाल करतो आहोतच, शिवाय यापुढे त्यांना राजांच्या मानमर्तमानं वागवलं जाईल. 16 उरकल्यानंतर दिलेर खानासह अनेकाने शंभूराजांना त्या हत्तीवर बसायचा आग्रह धरला. त्यांनी त्या अंबारीतून आपल्या हवेलीकडे निघावं असा मंडळीने आग्रह होता. मात्र संभाजीराजांनी तो सन्मान दडकावून लावला. आपल्या हवेलीकडे ते पायीच परतले. दिलेर खानांनी आपल्या बालेकिल्ल्यातच शंभूराजांच्या मुक्कामाची व्यवस्था केली होती. महादजी निंबाळकरांचा मुक्काम शेजारच्या सदनात असल्याचे शंभूराजांना समजले. झोपी जाण्यापूर्वीच आपल्या मेवण्याच्या तब्येतीची चौकशी करावी असे युवराजांच्या मनात आले. युवराज स्वतःच महादजींच्या समोर जाऊन उभे राहिले. समोरच्या बिछाईवर बसलेला महादजी जागचा हल्ला नाही की त्याने शंभूराजांना काडीचाही आदर दाखवला नाही. तेव्हा युवराजच त्यांना बोलले, कशी आहे आपली तब्येत दाजी? ठीक आहे, महादजी गुरुवरले. खोटी खोटी उसण भरल्यासारखा कळा तरी कशा येणार म्हणा. महादजींची गुस्स्यातच संभाजीराजांकडे पाहिले. बाजूचा पचकन थुंकत त्यांनीच उलट सवाल केला, शिवाजीला सोडून तू इकडे कशाला आला संभा? काय गरज होती इथं यायची? आपल्या मेवण्यासारखं दुसऱ्याचा गुलाम व्हावं म्हटलं. उगाच आमच्या दुःखावर डागण्या देऊ नकोस संभा. आमच्यासारखे सरंजामदार मराठे गेल्या अनेक पिढ्या परक्यांच्याच चाकऱ्या करत आलेत आहेत रे. परंतु तुम्ही दोघा बाप लेकांनी हिंदवी स्वराज्याचा तो देखावा मांडला होता, तो तरी पूर्ण करा. महादजींचे बोल युवराजांचे काळी चिरत होते. त्यांच्या चेहऱ्यावरची दरबारची ती उत्सवी कळा कुठल्या कुठे गेली होती. ऐश्वर्याने नटलेल्या त्या नगरीमध्ये शंभूराजांनी खूप एकाकी आणि उदास वाटू लागले होते. 2 दिवसातच रहमतपुराहून लांबचा प्रवास करत शाहीमेने बहादूरगडावर येऊन पोहोचले. मोगलांच्या राज्याकडे पळून जाताना कदाचित आपला पाठलाग होईल, प्रसंगी झटापटी उडून तलवारीतला तलवार भिडेल या भीतीपोटी सज्जनगडावरून बाहेर पडताना शंभूराजांनी दुर्गाबाईंना सोबत घेतले नव्हते. उलट त्यांना जवळच्या मोगली ठाण्यावर रहमतपूरला आपल्या काही विश्वासू सेवकांमार्फत पाठवून दिले होते. तिथल्या ठाणेदारांनी आता त्यांना बहादूरगडावरला सुखरूप पोचवले होते. मात्र दुर्गाबाईंसोबत रानूबाईंना बघितल्यावर शंभूराजांना खूप धक्का बसला. त्यांनी काळजीने विचारले, हे काय करून बसलात अक्कासाहेब? वाईकडे घरसंसार, लेकरेबाळे, सारा सरंजाम आणि नातीगती सोडून इकडं कशासाठी आलात? शंभूबाळ, आमची चिंता करू नका. मात्र तुमचीच काळजी वाहण्यासाठी आम्ही अट्टहासाने दुर्गाबाईंसोबत इकडे आलो आहोत. पण अक्का, जाऊ दे शंभू, तुम्ही ना कधी आईची सावली तुम्हाला ना कधी आईची सावली लाभली. आजी जिजाबाई नाहीत आणि आबासाहेबांनाही तुम्हाकडे पाठ फिरवली. घरचं एखाद दुसरं मायचं नको का कोणी तुमच्या बरोबर? अक्कासाहेबांच्या बोलण्यावर शंभूराजांना काहीच बोलता आलं नाही. दिलेर खानाने युवराजांसाठी सुंदर उंची हवेली, पुरेसे नोकरचाकर आणि द्रव्यही पुरवले होते. शंभूराजांच्या हवेली मागेच एक बसके घर होते. त्या जुनाट वळणाच्या परंतु दगडी फरसबंदी मजबूत घरामध्ये कोणा राजबंद्याला जकडून ठेवण्यात आले होते. आपल्या हवेलीतील उंच माडेवरून कधी दिवसा तर कधी रात्री शंभूराजांची नजर त्या रहस्यमय घराकडे वळायची.
त्या घराचा दरवाजा कोणी उघडल्याचा आवाज कधी युवराजांनी अथवा दुर्गाबाईंनी ऐकला नव्हता. तिथे जखडलेल्या राजबंद्यांची अवस्था मोठ्या सापळ्यात बांधून ठेवलेल्या जनावरांसारखीच होती. त्यामुळे की काय, त्या बंद्यासाठी दिवसातून 2 वेळा खिडकीद्वारेच खाना आत टाकला जायचा. कधी दिवसाच्या तुटपुंजा प्रकाशात तर कधी रात्री मेणबत्तीच्या थोड्याशा उजेडात त्या राजबंदीचा चेहरा दिसायचा. तो साठीकडे झुकलेला मध्यम हाडापेराचा आणि विलक्षण बोलक्या डोळ्यांचा मुसलमान बुड्ढा होता. साधा कैदी म्हणून एखाद्या अंधारा तळघरामध्ये फेकून देण्याऐवजी राजबंदी आणून बऱ्यापैकी जुनाट घरात त्याची व्यवस्था लावली होती, इतकेच. थोड्या दिवसात त्या बंद्याचे नाव मियाखाना असून तो अथणीचा सुभेदार होता एवढी खबर शंभूराजांना समजली. मात्र त्याच्या वर्तनावरून तो कोणी भला मनुष्य असावा आणि दुर्दैवी म्हणूनच त्या बंदीखान्यात कितपत पडला असावा असे त्यांना वाटू लागले. 2 महिने लोटले तरी दिलेर खानचे पुढचे धोरण समजत नव्हते. शत्रूच्या शिबिरामध्ये संभाजीराजांचा जीव नुसता कोंडत होता. बहादूरगडाच्या त्या जालिम हवेलीमध्ये काही केल्या त्यांना झोप यायची नाही. आई भवानीच्या नावाने गळ्यामध्ये बांधलेला ताईत ते पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यासमोर धरत आपल्या मातीच्या मुलकाची आणि विशेषतः लाडक्या आबासाहेबांची त्यांना आठवण दाटून येई. डोळ्यासमोर येसुबाईंच्या नेत्रातील प्रेरणादायी बाहुल्या उभ्या राहत. त्यांचे ते गांजलेपण, ती बेचैनी आणि ती तडफड पाहून दुर्गाबाईंना राणूबाईंचा जीव थोडा थोडा होई. युवराजांपेक्षा त्यांचेच अधिक जागरण होई. आपल्या पतीला मानसिक भावनिक आधार द्यायचा दुर्गाबाई खूप प्रयत्न करत. एके रात्री कसल्याच्या भयंकर स्वप्नाने शंभूराजांचे काळे करतडून टाकले. ते अचानक उठून घाबरे होऊन बिछायतीवर बसून राहिले. आजूबाजूंची लिंबाची झाडे वाऱ्याने वाजत होती. दुर्गाबाई घाबरून युवराजांच्या मुखाकडे पाहत होत्या. शंभूराजांच्या डोळ्यासमोरून ते भयंकर स्वप्न हलत नव्हते. दिलेर खानानं पेश केलेला तो शृंगारलेला हत्तीच खवळला होता. त्याने खांबासारखे अवजड पाय शंभूराजांचे अंग तुडवून तुडवून त्यांचे तुकडे तुकडे करत होते. युवराजांचे अवघे शरीर रक्तबंबाळ झाले होते. आजच्या भागात इतकं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात. जर तुम्ही या अगोदरचा भाग मिस केले असतील किंवा ऐकले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथं जाऊन ते तुम्ही नक्की ऐकू शकताय. आणि जर पुढचे येणारे भाग आपल्याला मिस करायचे नसतील किंवा आमचा उत्साह जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि हे जे आपण ऑडिओ बुक्स देतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.